पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग, जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्ले बांगरवाडी, त्यानंतर शेळके कुटुंबीय आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षक, आमचे सर, विद्यार्थी मित्रांनो, आज इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आता आपण सुरुवात करूया. तुम्ही सगळे रेडी आहात ना? खूप जास्त बोलणार आहे मी, चालेल ना? चालेल का? जेवलात ना? आवाज कुठे? आता पहिला रूल व्याख्यानाचा सांगतो मी, ठीक आहे? आता सरांनी जे काही वाचलं 5-10 मिनटं, इतक्या डॉक्टरेट्स आणि इतकं जे काय आहे ते आत्ता याच्या पुढचे जे काही 1.5-2 तास असतील विसरून जायचं, ठीक आहे? मीही तुमच्यामधलाच एक विद्यार्थी आहे आणि आता आपण कॉन्व्हर्सेशन करायचं. मी काही इथे लेक्चर घेणार नाही आहे, कळलं ना? तुम्ही रोज लेक्चर ऐकता की नाही? रोज करता. मग आपण आज काहीतरी वेगळं करू, हां? सो आपण संवाद साधूया, म्हणजे काय होणार? कंटाळा येणार नाही, बरोबर की नाही? हां, आवाज येतोय माझा? वा, आता जरा एनर्जी आली, ठीक आहे? आता व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी, झालीच आहे सुरुवात, फक्त आता मी फॉर्मल बोलतोय. परत एकदा सगळ्यांचे आभार आणि तुमच्या सर्वांचं कौतुक की तुम्ही इतक्या जमावाने इथे बसणार आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. ओके, तर सर्वात महत्त्वाचं मी एक गोष्ट सांगणार आहे आणि मग सुरुवात करतो, ठीक आहे? आज इथे जेव्हा सकाळी सत्कार झाले त्याच्यामध्ये मला कळलं की इथल्या मुलांना त्यांचं पेटंट रजिस्ट्रेशन झालं आहे आणि 2 प्रकल्पांना पेटंट मिळाले. तर ह्या पेटंटचीच कथेने सुरुवात करतो, ठीक आहे? 1995 पर्यंत मुळात सर्वप्रथम पेटंट म्हणजे काय हे आपण बघू. पेटंट म्हणजे तुम्ही एखादं तंत्रज्ञान किंवा एखादं प्रोडक्ट इनोव्हेट केलं तर त्याच्यावर स्वतःचा अधिकार असणं, मालकी हक्क असणं, याला आपण काय म्हणतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये? पेटंट. कळलं? म्हणजे आता आपण एखादं रूम घेतो किंवा घर घेतो, मग आपण घराचे पेपर्स करतो ना, तसंच आपण जे काही नवीन इनोव्हेन्शन करतो किंवा इनोव्हेशन करतो त्याचं पेपरवर्क, मालकी हक्क म्हणजे पेटंट. 1995 पर्यंत भारताकडे एकही पेटंट नव्हतं. 1995 पर्यंत भारताकडे एकही पेटंट नव्हतं. त्याचं झालं असं, आपल्या भारताकडे प्रचंड ज्ञान आहे. तुम्ही जर बघितलं, जे काही मोठे शोध लागलेले आहेत ते सर्व भारतीयांनी लावलेले आहेत. शून्याचं बघा, आयुर्वेद आहे, आपले वेद आहेत, याच्यामधूनच सगळं आलेलं आहे. इंजिनिअरिंग आपल्याकडेच आहे. कोणत्याही नवीन रिव्हॉल्युशन जे करतं असं जे काही इन्व्हेन्शन किंवा शोध आत्तापर्यंत लागलेले आहेत ते सर्व भारतीयांनीच लावलेले आहे. त्यामुळे आपल्या भारताचं ट्रेडिशनल नॉलेज जे आहे ते खूप प्रचंड आहे. आत्ता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 आलं, बरोबर? पण आपल्याकडे NEP मध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते आपले ऋषीमुनी हजारो वर्षांपासून इम्प्लिमेंट करतायत. आत्ता त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, तेव्हा होत होतं. तुम्ही महाभारत आणि रामायण वाचलं, तुम्हाला समजेल. तेव्हा गुरु शिष्य परंपरा होती आणि प्रॅक्टिकल नॉलेज होतं.
फील्डवर सगळ्या विद्या शिकवल्या जायच्या की नाही, आणि परीक्षा घ्यायचे. तुम्हाला महाभारतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी माहिती आहेत. त्यावेळेचे इनोव्हेटर गुरु म्हणून असे होते, ते म्हणजे कोण? भीष्म, द्रोण, श्रीकृष्ण. हे त्यावेळेचे इनोव्हेटर्स होते की ज्यांनी इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथडॉलॉजी आणली. आता सकाळीच उल्लेख केला फ्लिप्ड क्लासरूम, आणि अजून देर आर मेनी इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथडॉलॉजीज आर देअर. हे हजारो वर्षांपूर्वी त्यांनी इम्प्लिमेंट करून झालं आहे, आणि आत्ता खूप लोक त्याच्यावर पेपर पब्लिश करतात, बोलतात, रिसर्च करतात, लिहितात. पण हे आपल्याकडे ऑलरेडी आहे. आपण मात्र काय केलं? त्याच्याकडे इग्नोर केलं. म्हणून आपल्याला NEP आणि अजून काही पॉलिसीज आणि काय काय लागतं, विच इज नॉट नीडेड. आपल्याकडे ऑलरेडी सगळं आहे, फक्त आपल्याला ते बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर हे डॉक्टर रघुनाथ माशेलकर माहिती आहे सर्वांना, लेजेंडरी सायंटिस्ट आहेत. त्यांनी भारताच्या विज्ञान क्षेत्रामध्ये अभूतपूर्व काम केलं, आणि त्यांच्यामुळेच आज जो काही भारताला इम्पोर्ट एक्सपोर्ट पेटंटच्या मार्फत जो काही पैसा मिळतोय, इकॉनॉमी जी ग्रोथ झालेली आहे, ही त्यांच्यामुळेच. माशेलकर हे डायरेक्टर जनरल होते CSIR म्हणजे तुम्हाला माहिती आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. त्याचे ते डायरेक्टर जनरल होते. आणि एक दिवशी ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले टाइम्स ऑफ इंडिया पेपर वाचत होते, आणि त्यांनी न्यूज वाचली की अमेरिकेतल्या 2 शास्त्रज्ञांनी हळद आणि बासमती राईस याच्यावर पेटंट घेतलं, अशी न्यूज वाचली. आणि ती न्यूज वाचल्यावर ते अस्वस्थ झाले. कसं शक्य आहे? हळद आणि बासमती राईस याच्यावर हे शास्त्रज्ञ पेटंट कसे घेऊ शकतात? संध्याकाळी त्यांची कॉन्फरन्स होती, आणि त्यावेळेला ते CSIRचे डायरेक्टर जनरल होते आणि सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 2 पदं एकाच वेळेला हँडल करत होते. त्यांनी अनाऊन्स केलं कॉन्फरन्समध्ये की मी लढणार. हे चुकीचं आहे. हळद, त्याचे उपयोग हे आमच्या आजी आजोबांपासून आम्हाला माहिती आहेत, म्हणजे 150-200 वर्षापासून, बरोबर की नाही? 150-200 वर्षापूर्वी अमेरिका नव्हताच, अस्तित्वातच नव्हता. मग हे कसं शक्य आहे? हे चुकीचं आहे. मग त्यांनी काय केलं? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये केस टाकली, अमेरिकेवरच केस टाकली. हे चुकीचं आहे. तुम्ही असे पेटंट पास कसे करता आणि तुम्ही असे पेटंट देताच कसे, असं त्यांचं म्हणणं. 9 ते 11 महिन्यांचा कालावधी दिला. त्यांनी सर्व वेदांचा, शास्त्रांचा अभ्यास केला, आणि कितीशे असे पुरावे, टेम्पलेट्स बनवले. मूळ संस्कृत श्लोक, त्याचं मराठीत भाषांतर, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन, असे अनेक पुरावे बनवले. आणि 11 महिन्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणून 196 देशांची कमिटी आहे, आणि प्रत्येक देशातला जो सर्वात हुशार माणूस जो असतो, हायली इंटेलेक्च्युअल असा माणूस तिथे पाठवला जातो. कारण त्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये जी कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये डिबेट होतो, आणि माशेलकर तिथे गेले. 195 हायली इंटेलेक्च्युअल लोक आणि माशेलकर, असे तो वाद जो होता ना हळदीचं पेटंट आणि बासमती राईसचं, आणि पूर्ण अभ्यास करून गेलेले. त्याच्यामुळे झालं असं, 195 देशातल्या हायली इंटेलेक्च्युअल माणसांना एक माणूस पुरून उरला. त्यांनी म्हटलं, हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड अशा मोठ्या मोठ्या लायब्ररीमध्ये तुम्ही जे इन्व्हेन्शन करता ते इन्व्हेन्शन, आणि आमच्या जीवनाच्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही जे करतो त्याला तुम्ही इन्व्हेन्शन कसं म्हणू शकत नाही, ते सुद्धा इन्व्हेन्शन आहे. आणि असा डिबेट होऊन शेवटी माशेलकर केस जिंकले. 195 देशातल्या 195 लोकांना हार मानावी लागली. इतकं लँग्वेजवर प्रभुत्व, बुद्धीचं तेज, आणि त्याला आम्ही प्रतिभाच म्हणतो.
आणि त्यानंतर त्यांनी रूलच पास केला की यापुढे जगात कोणतंही पेटंट येईल, पहिलं भारताचं ट्रेडिशनल नॉलेज चेक केल्याशिवाय ते पास होऊच शकत नाही. असं करून त्यांनी 20,000 करोड पानं ट्रेडिशनल नॉलेज त्याची डिजिटल लायब्ररी केली, त्याचं डिजिटायझेशन केलं. आणि आपल्याकडे आत्ता भारताचं ट्रेडिशनल नॉलेज जे परंपरेपासून चाललेलं आहे, किती आहेत, 2 करोड पेजेस एवढं आपल्याकडे ट्रेडिशनल नॉलेज आहे. आणि आता काय केलं जातं, जे पेटंटिंग कमिटीज असतात, आता फॉर एक्झाम्पल हिने एक पेटंट अप्लाय केलं की माझी ही संकल्पना आहे, याच्यावर मला पेटंट हवं आहे. मग त्यांचा रोल काय असतो, ती 2 करोड पानं चेक करतात की सिमिलर इन्फॉर्मेशन किंवा सिमिलर काही गोष्टी याच्या अगोदर भारतामध्ये आहेत का. असेल तर रिजेक्ट, नसेल तर ते पेटंट ग्रँट होतं. असं करून जेव्हा नंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला, भारत जिंकला, मग इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं कळलं की 250पेक्षा जास्त प्रोडक्ट्सवर अमेरिका आणि इतर देशांनी फॉल्स पेटंट्स घेतलेले. ते सगळे कॅन्सल केले आणि 250पेक्षा जास्त प्रोडक्टची सगळी इकॉनॉमी ही भारताकडे वळली. म्हणजे हळद जगभरात वापरली जाते, ती जिथे तिथे जाईल तिथला सर्व पैसा, ऑफकोर्स त्याचं जे ग्रेडेशन केलेलं असतं त्याप्रमाणे तो सगळा पैसा भारताला येतो. बासमती राईस, कडुलिंब असे 250पेक्षा जास्त फॉल्स पेटंट होते, ते परत आपल्याला मिळाले आणि सगळी इकॉनॉमी जी होती आर्थिक, ते सगळं आपल्याला मिळालं. आणि 5 वर्षामध्ये आपल्याकडे हजारो नॅशनल इंटरनॅशनल US पेटंट्सची रांग लागली. NCL मध्ये, ते पुण्यामध्येच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, आणि हे रिव्हॉल्युशन होतं. आणि मग त्यांनी जागोजागी भारतामध्ये सर्व ठिकाणी जाऊन, सर्व युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन पेटंटविषयी जनजागृती केली की पेटंटचं महत्त्व काय, का आपण पेटंटिंग केलं पाहिजे. म्हणून त्यांच्यावर एक लेख होता, त्याच्यामध्ये त्यांचं नावच लिहिलं, डॉक्टर रघुनाथ पेटंटकर, कारण त्यांनी खूप पेटंटसाठी लढा दिला. आणि आज आपण जे काही पेटंट्स बघतोय आणि जे काही मिळत आहेत त्याचं कमर्शियलायझेशन झालं तर तुम्हाला एका पेटंटचे करोडो रुपये मिळतात. पेटंट विकले जातात, त्याच्यातून पैसा मिळतो, इकॉनॉमी वाढते, GDP वाढतो. खूप त्याचं इंटरनॅशनलायझेशनमध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. आणि मला अत्यंत आनंद झाला या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन असं समजल्यावर की इथे पण पेटंट्स मिळायला सुरुवात झाली आहे मुलांना. त्याबद्दल या इन्स्टिट्यूटचे कौतुक. सो असं ते पेटंटचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आता आपण विज्ञानाकडे वळूया, ठीक आहे. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ते इतकं खरं आहे. ते असं 3 शब्दांमध्ये त्यांनी अख्खं गणित मांडलंय. ज्ञान, विज्ञान आणि विनाश. 3 शब्दामध्ये इतकं आहे की त्याच्यावर तुम्ही प्रत्येकजण PhD करू शकता. आता बघा, पहिला आहे ज्ञान. आता याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हे कळलं पाहिजे की देयर इज अ डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. आता नॉलेज आणि विजडम हे दोन्ही समानार्थी शब्द जरी असले तरी विजडम म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असतो. ओके. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर जी रेडिली अवेलेबल असते, इझिली अवेलेबल असते. तुम्ही गुगलवर सर्च केलं की तुम्हाला जे मिळतं ते काय असतं, इन्फॉर्मेशन. ओके. नॉलेज म्हणजे काय की जे तुम्हाला तुमच्या प्रोफेसर्स करून मिळतं. बिकॉज नॉलेज हे फक्त इम्पार्ट होऊ शकतं. इम्पार्ट म्हणजे ट्रान्सफर होऊ शकतं. इन्फॉर्मेशन आपण देऊ शकतो. आणि नॉलेज म्हणजे आमच्या ताई म्हणायच्या, या हृदयीचे त्या हृदयी जे जातं ते ज्ञान असतं, म्हणजे नॉलेज असतं. आणि विजडम ही त्याच्या पुढची स्टेज आहे.
विस्डम म्हणजे काय, की मी माशेलकरांना विचारलं की नॉलेज आणि विस्डम हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, मग विस्डम म्हणजे काय नक्की, तर त्यांनी सहज सांगितलं. ते म्हणाले की आत्ता मला जी मुलं दिसत आहेत इथे, ती मला म्हणाले की तुला ही मुलं कशी दिसत आहेत. मी म्हटलं हो, ही समोर अशी सगळी मुलं बसलेली आहेत अशी दिसत आहेत मुलं मला. ठीक आहे. ते म्हणाले आता हाच व्ह्यू जर तू हेलिकॉप्टरमधून बघशील तर तुला कसं दिसेल. तर म्हटलं हा छान दिसणार आणि असं भव्य दिव्य वाटणार, काहीतरी छान वाटणार. तर ते म्हणाले तेच विस्डम असतं. विस्डम म्हणजे काय की आता सगळ्यांकडे भरमसाठ नॉलेज आहे, प्रत्येक जण हा अभ्यास करतो, प्रत्येक जणाकडे इन्फॉर्मेशन तर असतेच पण नॉलेज पण असतं. पण बोटावर मोजण्या इतकीच लोक पुढे येतात किंवा त्यांचे नाव होतात. याचं कारण काय की ज्यांचं नाव होतं त्यांच्याकडे विस्डम असतं. विस्डम याचा अर्थ काय, आपल्याकडे जे आहे ते केव्हा, कुठे, कधी आणि किती वापरायचं, सतसत विवेक बुद्धीने जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याकडे विस्डम येतं. समजलं तुम्हाला. सो इन्फॉर्मेशन टू नॉलेज टू विस्डम असा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवास करायचा असतो असं आम्ही मानतो. आता माझी अशी आशा आहे की तुम्ही तो कराल. पण हा डिफरन्स आहे नॉलेज आणि विस्डममध्ये. त्याच्यानंतर आता मी माझं सांगतो की आपल्याकडे एक चुकीची समजूत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मी म्हणेन भारतामध्ये सुद्धा. अशी एक चुकीचा समजूत आहे की जी ग्रामीण भागातली मुलं असतात किंवा मराठी मीडियम मातृभाषेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं अशी जी मुलं असतात तर ती त्यांचं काही होत नाही किंवा त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात वगैरे वगैरे. ठीक आहे. तर असं काही नसतं, ही अंधश्रद्धा आहे असं मी म्हणतो. मी सुद्धा मराठी मीडियमचाच मुलगा आहे, माझं सगळं शिक्षण मराठीमध्येच झालेलं आहे, तुमच्यासारखाच मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही कधीच समजू नका की आम्ही इथली लोक किंवा आम्ही गावाकडचे आम्हाला येणार नाही, असं नाही. तुम्हाला स्वतःवर मेहनत घ्यावी लागणार, तेव्हाच हे शक्य आहे. माशेलकरांचं उदाहरण देतो कारण मी बोलताना ते येणारच सारखे. वयाच्या 8वी पर्यंत पायामध्ये चप्पल नव्हती, फाटके कपडे. आई धुणं भांडी करायची आणि 30 रुपये पगार होता आणि शाळेची फी 60 रुपये आणि सकाळी जेवले की संध्याकाळी माहीत नाही. दिव्याच्या खाली बसून अभ्यास केला, विचार करा. आणि टाटा इंडस्ट्रीज माहिती आहे तुम्हाला, नाव ऐकलं आहे ना. त्या टाटाची स्कॉलरशिप मिळाली त्यांना. 10वीत बोर्डात आले ते, 11वे आले त्यावेळेला. आणि स्कॉलरशिप मिळाल्यावर 60 रुपये मिळायचे स्कॉलरशिपचे दर महिन्याला. आणि ती स्कॉलरशिपवर त्यांचं पुढे शिक्षण झालं. आणि सक्सेस कशाला म्हणायचं, सक्सेसची डेफिनेशन माझी वेगळी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सक्सेस म्हणजे मला छान सॅलरी मिळाली, 1-1.5 लाख पगार आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आणि छान चाललं आहे, वर्किंग आवर्स, काही कामाचं प्रेशर नाही, मस्त सुट्ट्या घेऊ शकतो, स्वतःचं घर आहे, म्हणजे सक्सेस का नाही. माझी डेफिनेशन वेगळी आहे. सक्सेस म्हणजे काय की मला जे वाटतं ते मला करता आलं पाहिजे, याला मी सक्सेस म्हणतो. कळलं का. तुमच्याकडे किती पगार आहे, तुम्ही काय करता, याला मी सक्सेस म्हणत नाही. मला जे वाटतं ते मला करताच आलं पाहिजे, याला मी सक्सेस म्हणतो. आज मला वाटलं की माझा हा आयफोन मला आवडला नाही, मला iPhone 14 घ्यायचा आहे, असेल 90-1 लाख रुपये वगैरे असेल, मला तो घेता आला पाहिजे, म्हणजे सक्सेस. मला वाटलं उद्या मला US ला जायचं आहे, 80,000 फ्लाईटचं तिकीट आहे, ठीक आहे मी जाऊ शकतो, याला म्हणतात सक्सेस. मला जे जे वाटतं ते मला करता आलं पाहिजे,
ही जी स्टेज असते त्याला मी काय म्हणतो, सक्सेस. आणि सक्सेसची डेफिनेशन माशेलकरांसाठी मी तुम्हाला सांगतो. ज्या टाटाची स्कॉलरशिप मिळाली त्या रतन टाटांना आणि माशेलकरांना एकाच दिवशी पद्मभूषण मिळाला. हे सक्सेस. आणि ज्या टाटाची स्कॉलरशिप त्यांना मिळायची त्याच टाटा इंडस्ट्रीजचे ते चेअरमॅन झाले, हे दुसरं सक्सेस. म्हणजे हा प्रवास असतो, याला आम्ही म्हणतो इन्फॉर्मेशन टू नॉलेज टू विजडम. प्रतिभा. तुम्हाला अजून इंटरेस्टिंग सांगतो. आजकाल सर्रास शब्द वापरला जातो, प्रतिभावान गायक, प्रतिभावान शिक्षक, सगळेच प्रतिभावान. तुम्ही ऐकलं असेल ना, जाहिरातींमध्ये किंवा पोस्टर्समध्ये सर्रास वापरतात. आज हे प्रतिभाशाली यहाँ पे पधार रहे किंवा आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया वगैरे वगैरे. पण हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यांच्याकडे प्रतिभा आहे त्यांना आता शिवी वाटते हा शब्द, कारण सर्रास वापरला जातो. आता तुम्हाला मी सांगतो, सायंटिफिकली पण सांगतो. बुद्धीच्या स्टेजेस असतात. स्मृती, बुद्धी, प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा ह्या बुद्धीच्या स्टेजेस असतात. म्हणजे आता तुम्हाला, तुमच्याशी मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्हाला समजतंय, बरोबर? त्याला काय म्हणतो आम्ही? स्मृती. बुद्धी म्हणजे काय? इथे म्हणतात ना, अरे हा खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे, तो असतो, तिथे असते बुद्धी. प्रचंड जो हुशार असतो ती स्टेज असते बुद्धी. प्रचंड हुशार असतो ती स्टेज बुद्धी. त्याच्या पुढे किती स्टेजेस आहेत? प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा. त्याच्यामुळे ती स्टेज लाखामध्ये एकाकडेच असते. कळतंय का तुम्हाला? लाखामध्ये, आता ऐकून ठेवा, नंतर थोडं मोठे झालात की कळेल. लाखामध्ये एकाकडेच असते. आता मी सांगतो प्रतिभा म्हणजे काय. प्रतिभा याचे रूल्स आहेत. प्रतिभा ही कोणाची दासी नसते. म्हणजे मी तुला शिकवतो प्रतिभा आणि तुझ्याकडे प्रतिभा येईल असं होत नाही. दुसरी गोष्ट, प्रतिभेला वंश नसतो. प्रतिभेला वंश नसतो म्हणजे काय? तुम्ही उदाहरणं घ्या, जे प्रतिभा आहे ज्यांच्याकडे, लता मंगेशकर, प्रतिभा, वंश नाही. अमिताभ बच्चन, प्रतिभा आहे का? अभिषेक बच्चन, त्याचं पण करिअर आहे, पण कंपॅरिझन केलं तर तुम्हाला समजेल, प्रतिभा. गाणं सरस्वती किशोरी आमोणकर, प्रतिभा. डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्रतिभा. वंश नाही. कोणतेही तुम्ही उदाहरण घ्या, त्यांची मुलं तेवढी जात नाही. म्हणजे काय की ज्याच्याकडे प्रतिभा असते त्या प्रतिभेलाच वंश नसल्यामुळे त्याच्या मुलाकडे येऊच शकत नाही, कारण ती दासी नसते. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं, प्रतिभा ज्याच्याकडे येते, म्हणजे जे तेज असतं ज्याच्याकडे येतं त्याला पार उद्ध्वस्त करतं, देश धडीला लावतं. आणि मग त्याचा जो उत्कर्ष होतो त्याला कोणीही अडवू शकत नाही, साक्षात परब्रह्म सुद्धा नाही. अशी असते प्रतिभा. आता तुम्ही विचार करा, किती लोकांकडे अशी प्रतिभा आहे का? बघा, मग तुम्हाला समजेल की कसा सर्रास वापरला जातो. प्रतिभा येणं म्हणजे माशेलकर पायात चप्पल नाही, प्रतिभा. देशोधडीला लावलं, जेवण नाही, हाल अपेष्टा, शिक्षणासाठी हाल, जगण्यासाठी हाल, एका झोपडीत राहायचे गिरगावला, सगळेच हाल. आपल्याला पाहिजे ते करता येत नाही याचं टेन्शन. आपल्याकडे सगळं असून करता येत नाही. बुद्धी आहे, हुशारी आहे, सगळं आहे, पण पैसा नाही. बघा, हा जो कालखंड आहे, म्हणजे काय, त्यांना उद्ध्वस्त केलं, परीक्षा घेतली, आणि मग आज बघा, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, FRS म्हणजे फेलो ऑफ रॉयल सोसायटी, 350 वर्षामधला पहिला महाराष्ट्रीयन आणि एकमेव. त्यांच्या नंतरही कोणी नाही आणि अजूनही कोणी नाही. आणि भारतामध्ये दोघंच FRS आहेत. त्यांचे गुरु प्रोफेसर MM शर्मा, ते सुद्धा पद्मविभूषण, आणि ते दोघंच आहेत इंडियामध्ये आता, बाकी कोणीच नाही. FRS इज इक्विव्हॅलेंट टू नोबेल. नोबेल नंतरचं सर्वोच्च पारितोषिक मिळालं जातं ते म्हणजे FRS, फेलो ऑफ रॉयल सोसायटी. आता यांनी वाचलं, न्यूटननी ज्या पुस्तकात सही केली आहे, न्यूटननी इथे सही केलेली आहे, आणि या पेजवर माशेलकरांची सही आहे. तर सहीचा पण एक किस्सा आहे. तिथे बकिंगम पॅलेसला राणीने बोलवलं होतं, एलिझाबेथ माहिती आहे ना तुम्हाला, सही करण्यासाठी.
आणि ते पुस्तक जे आहे ते गेल्या 350 वर्षामध्ये जे थोर महान, आता हे जे सगळे दिसत आहेत ना, या सगळ्यांचं सिग्नेचर तिथे आहेत. जे थोर मोठे होऊन गेले, आईन्स्टाईन, न्यूटन, सगळे त्यांच्या सिग्नेचर त्या बुक्समध्ये आहेत. तर त्यासाठी त्यांना 1 महिना अगोदर बोलवलं होतं आणि 1 महिना त्यांना ट्रेनिंग दिलं. माशेलकरांना त्यांचं वय 60च्या वर होतं. ट्रेनिंग दिलं की कशी सिग्नेचर करायची. 1 स्ट्रोक सिग्नेचर असते ती. तुम्ही नाही चुकलं असं करून नाही करू शकत. एकदा स्ट्रोक गेला की गेला, इंक नाही सिग्नेचर करायची असते. त्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं आणि शिकण्याची वृत्ती बघा. पद्मभूषण होते, पद्मश्री पद्मभूषण होते, पण 1 महिना ते शिकले. तिथे ट्रेनिंग घेतलं, कसं चालायचं, राणीला कसं वंदन करायचं, सगळ्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं. आणि मग तो दिवस आला आणि त्यांनी 1 स्ट्रोकमध्ये सिग्नेचर केली. अशी ती गोष्ट. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मराठी माणूस, मराठी मीडियम, म्युन्सिपल शाळेमध्ये शिकले. म्युन्सिपाल्टी शाळा जी असते ना, तुम्हाला तरी इतक्या छान फॅसिलिटीज आहे, इतका सुंदर कॅम्पस आहे. काही कॅम्पसचा प्रश्नच नव्हता. सुखसुविधा नाही, नोट्स नाही, रेडीमेड मटेरियल नाही, शिक्षक जे शिकवतील तेवढंच, पुस्तकं पण नाही, परिस्थितीच नाही. अशा परिस्थितीतून तो माणूस कुठे गेला तिथे आपण बघू पण शकत नाही, आपली नजरसुद्धा जाणार नाही. तिथे आहेत ते मराठी माणूस. म्हणून मी सांगतोय की अशी अनेक माणसं घ्या. आता हे सगळेच घ्या, कोणालाही तिथे फॅसिलिटीज नव्हत्या. माझं हेच म्हणणं आहे की आपण नेहमी एक्सक्युजेस देत असतो पालकांना, शिक्षकांना. नाही, माझं ते तसं झालं, मला तेव्हा ते मिळालं नाही म्हणून मला असं झालं, मला ना त्यावेळेला लॅबमध्ये जाता आलं नाही कारण माझं हे चालू होतं, मी इकडे स्पर्धेमध्ये गेलेले, किंवा अजून काय कारणं असतात तुमची, आजारीच पडले, बरंच नव्हतं, आठवलंच नाही. असे अनेक आपण एक्सक्युजेस देतो सगळ्या सुखसुविधा असताना. त्यावेळेला तर काहीच नव्हतं. मग अशा परिस्थितीत जर ती पुढे जाऊ शकतात, तर मग जेव्हा आपल्याला मिळतं त्या परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्यासारखं केलं तर आपण किती पुढे जाऊ शकतो याचा तुम्ही विचार करा. आता याच्यावरच मी कन्सेप्च्युअल स्टडीवर येतो. तुम्ही सगळे इंजिनिअरिंगची मुलं आहात ना, 10वी 11वी 12वी इंजिनिअरिंग, बरोबर. तुम्ही एक्झाम्स देता, बरोबर. तिथे तुम्ही असं एक्सपिरियन्स केलंय का की आता प्रश्नपत्रिका आली, ठीक आहे, आणि तुमच्याकडे सवय असते ना शेवटच्या क्षणापर्यंत वाचत असता की नाही. मॅम 2 मिनटं, सुपरवायझर आलेला आहे वर्गात तरी सुद्धा 2 मिनटं असं करून तुम्ही वाचता आणि फायनली एक्झामला बसता. चला, क्वेश्चन पेपर आला, सुरुवात केली. एखादा प्रश्न असा येतो त्याचं उत्तर तुम्हाला माहिती असतं पण लिहिता येत नाही. शिट यार, आत्ता वाचलेलं सकाळी, काल रात्रीच वाचलं, इथे आहे, इथे एवढ्या ह्याच्यामध्ये आहे, तुम्हाला दिसतं ते. हॅव यू एक्सपिरियन्स दिस? दिसतं, सुरुवात दिसते, शेवट दिसतो, किंवा असं ब्लर दिसतं. ह्या पानावर इथेच आहे, आत्ताच वाचलं, पण ते लिहिता येत नाही, बरोबर की नाही. केलंय एक्सपिरियन्स असा? कोणी कोणी केलं एक्सपिरियन्स आहे? सगळ्यांनीच केलंय ना. शिट यार, आत्ता वाचलेलं, आत्ता, असं होतं की नाही, चिडचिड. पण ते काय लिहिता येत नाही. असं का होतं? कोणी विचार केला? याच्या मागचं कारण काय? कोणी सांगू शकेल का? नाही तर मी सांगणारच. असं का होतं? मी पण एक्सपिरियन्स केलंय, म्हणून मी तुम्ही हसलात ना लगेच. कळी खुल्ली म्हणजे काय? तुम्ही एक्सपिरियन्स केलंय, बरोबर की नाही. मग असं का होतं? कोणाला सांगता येईल का? चुकलं तरी चालेल, मी फार काय म्हणणार, सिट डाऊन, एवढंच होणार आहे. त्यामुळे चुका, जेवढ्या जास्त चुका कराल ना तेवढे जास्त पुढे जाल. जे मी केलं तेच तुम्हाला सांगतोय, मी वेगळं काही केलेलं नाही. हा, कोणी सांगू शकेल असं का होतं? बोल, माईक आहे तिथे, बोल, तसाच बोल. सर, ज्या आपल्या ब्रेन मध्ये 2 टाईपचे ब्रेन असतात, एक कॉन्शियस ब्रेन, एक सबकॉन्शियस ब्रेन, आणि 2 टाईपच्या मेमरी असतात, एक शॉर्ट टर्म मेमरी आणि एक लॉंग टर्म मेमरी.
आपण जी इन्फॉर्मेशन लगेच घेतो ती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जाते आणि तिथून ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल तर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते, नाहीतर ती चुकीने पण मला इम्पॉर्टंट हवी आहे, काय मला पाहिजेच, ही जायलाच पाहिजे लॉंग टर्म मध्ये. जायलाच पाहिजे, मग आपल्याला ते परत परत रिवाइज करावं. हा, हे उत्तर आहे. बाकीचं सगळं ते काय मला घेणं देणं नाही. शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म आणि 2 ब्रेन, त्याच्याशी आपला आता संबंध नाही. महत्वाचं काय आहे, असं का होतं, कारण आपण प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करतोच नाही. कळतंय का तुम्हाला? आपण काय करतो, शेवटच्या क्षणापर्यंत पाठांतर करत असतो आणि व्हॉट्सअपवर चालू असतो, तुझे किती चॅप्टर झाले, माझे किती झाले. हा तर मी ऑप्शनलाच टाकणार, ह्याचं काय एवढं वेटेज नाही ना, बरोबर की नाही? हेच चालू असतं की नाही आदल्या दिवशी, माझे अजून बापरे मी दुसराच चॅप्टर करते, अजून 6 चॅप्टर बाकी आहेत. मुलांचं पण असतं, राम भरोसे आएगा तब लिख लेंगे, बरोबर की नाही? पण हे सगळं करण्यापेक्षा जर तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस आणि रिव्हिजन केली तर तुम्हाला ते लिहिता येतं. आता बघा, प्रॅक्टिस आणि रिव्हिजन म्हणजे काय. आता मी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवली की सर विचारतात आर यू अंडरस्टँडिंग, सगळे म्हणतात येस, हो. काहीही समजलेलं नसतं, कळलं का? काहीही समजलेलं नसतं, पण तरी सुद्धा हो येस एवढं बोलायला कुठे आपल्याला टॅक्स भरावा लागतो, बरोबर की नाही? शिक्षक पण खुश, अरे वा वा वा, मी शिकवतो ते सगळ्यांना समजतंय, चालू असतो गोंधळ. पण लक्षात घ्या, आता मी एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवली की तुम्हाला ती समजते, बरोबर? म्हणजे येणार का ती कॉन्सेप्ट? नाही. समजणं आणि येणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं 1 + 1 = 2, तुम्हाला समजलं, तुम्ही म्हणणार हो हो समजलं, पण ऍक्च्युअल तुम्हाला ते समजलेलं नसतं. म्हणजे काय, ते यायला पाहिजे. जेव्हा एक्झामला विचारणार तेव्हा ते आलं पाहिजे की नाही. म्हणजे मग तुम्हाला काय करावी लागणार, त्याचं प्रॅक्टिस करावी लागणार, सारखं सोडवावं लागणार. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जे जे काही जातं ते तुम्हाला पाहिजे तेव्हा बाहेर येतं. हा साधा सायंटिफिक नियम आहे. पण त्याच्यासाठी मग प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करावी लागते. म्हणून काय करायचं असतं, जेव्हा शिक्षक शिकवतात, जेव्हा तुमचे प्रोफेसर काही असाइनमेंट देतात तेव्हा त्याचा अभ्यास करायचा आणि एक्झामच्या आदल्या दिवशी जो वेळ असतो ना तेव्हा फक्त प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करायचं असतं. तेव्हा आपण काय करतो, रट्टे मारतो, बरोबर की नाही? मग रट्टे मारल्यावर असं होतं, शिट आत्ताच केलं, आलं नाही, लिहिताच येणार नाही. आता तुम्ही नवीन एक्सपेरिमेंट करायचा. आता तुम्ही काय करा, एक कन्सेप्ट आज प्रिपेअर करा, अभ्यास करा आणि एक्झामच्या वेळेला ती कन्सेप्ट 5 वेळा 10 वेळा लिहा, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा आणि बघा ती कन्सेप्ट जेव्हा येणार तेव्हा याच्या एकदम उलटं होतं. जेव्हा तुमची ती कन्सेप्ट पक्की झालेली असते, प्रॅक्टिस रिवाइज केलं असेल आणि तो क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर डायरेक्ट दिसतं तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं असतं. हे असं होतं. एक्सपिरियन्स करून बघा आणि मला सांगा की सर असं झालं की नाही झालं, बरोबर की नाही? सो प्रॅक्टिस आणि रिव्हिजन, या प्रॅक्टिस आणि रिव्हिजन वरून आता तुम्हाला एक थोडंसं एंटरटेनमेंट करतो. अभ्यास कसा करावा जो मी केला तो तुम्हाला सांगतो, ठीक आहे? कन्सेप्च्युअल स्टडी मी असं म्हटलेलं की नाही, त्याच्यावर येऊया आपण. आता बघा, कन्सेप्च्युअल स्टडी याचा अर्थ काय की कन्सेप्ट समजून घ्यायच्या आणि आपण आपल्या नोट्स काढायच्या, याला आम्ही म्हणतो कन्सेप्च्युअल स्टडी, ठीक आहे? आता फॉर एक्झाम्पल, आणि दुसरी गोष्ट, कन्सेप्च्युअल स्टडी म्हणजे कोणताही अभियांत्रिकी, तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, लॉ करा, काही करा, सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे की जे आपलं अकॅडमिक आहे, ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत ज्या आपण शिकतो त्याला आपल्याला डे टू डे लाईफ बरोबर कनेक्ट करता आलं पाहिजे. याला मी कन्सेप्च्युअल स्टडी म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, सरफेस टेन्शन, ठीक आहे? व्हॉट इज सरफेस टेन्शन कोणाला माहिती आहे? इंजिनिअरिंगच्या मुलांना तर आलंच पाहिजे, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असतं ना फिजिक्समध्ये. कोणाला माहिती आहे सरफेस टेन्शन? व्हॉट इज सरफेस टेन्शन सांगा, कोण सांगू शकतं?
म्हणजे तुम्हाला समजेल की काय आपण करतो आणि का कसं आपल्याला करायला पाहिजे. हा, कोणाला येत आहे सरफेस टेन्शन? चुकलं तरी चालेल रे, मी सांगणारच आहे, पण प्रयत्न करायला पाहिजे. हा, कोणाला येत आहे? येते का? सांग रे. माईक वर सांग. ते मच्छर पाण्यावर तरंगतात त्याच्यामुळं. अच्छा, अजून? अच्छा, सायंटिफिक कोणाला येईल सांगता? डेफिनेशन वगैरे असं काही? बापरे, एवढा मोठा प्रश्न. येते का डेफिनेशन? कोणी सायन्स टीचर आहेत का? त्यांनी सांगितलं तरी चालेल. आता मुलांना जास्त मजा येणार, बरोबर ना? ओके, मी सांगतो. सरफेस टेन्शन म्हणजे काय? फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पर युनिट लेंथ इन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे झालं सायंटिफिक. ठीक आहे, आता अभ्यास कसा करायचा? ठीक आहे, आता ही कॉन्सेप्ट आली माझ्याकडे, सरफेस टेन्शन. मग मी काय करणार? पहिलं डेफिनेशन वाचणार. मग डेफिनेशन काय? सरफेस टेन्शन इज डिफाईन ॲज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पर युनिट लेंथ इन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. असं तुम्ही पाठांतर करता की नाही? सो एकदा दोनदा वाचलं. मग आता काय करायचं? आता मी तुम्हाला सांगितलं सरफेस टेन्शन समजलं, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पर युनिट लेंथ इन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड समजलं का? बघा, 4-5 मुलं म्हणाली हो, कोणाला काही समजलेलं नाहीये. पण ही मेंटॅलिटी असते, म्हणजे आपल्याला समजत नाही. आपण ऐकतो, ते आपल्याला ऐकायला आलं म्हणून आपण हो म्हणतो, पण ते समजलेलं असतं का? नाही. मग आपण काय करायचं? त्याचा अभ्यास करायचा. आता कन्सेप्च्युअल स्टडी इथे येतो. मग डे टू डे लाईफ बरोबर कनेक्ट करायचं. मग मी कसं कनेक्ट केलं? आता मी हे फिजिक्समध्ये शिकलेलो डिप्लोमा फर्स्ट इयरला, माझ्या अजून लक्षात आहे. काही अभ्यास केलेला नव्हता, असंच लक्षात ठेवलं. राहिलं की नाही लक्ष आत्तापर्यंत? कसं? मी इंटरनेटवर गेलो आणि सर्च केलं सरफेस टेन्शन. मग मला समजलं. स्पायडरमॅन माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे की नाही? एंटायर स्पायडरमॅन सिरीज इज बेस्ड ऑन सरफेस टेन्शन. तो जातो ना अँटी ग्रॅव्हिटी वेबवरून ट्रॅव्हल करतो, सरफेस टेन्शन. त्याच्यानंतर झाडाचं पान असतं बघा, ते पाण्यात पडतं आणि तरंगतं, सरफेस टेन्शन. मुंगी बघितले किंवा कीटक पाण्यावर चालतात, सरफेस टेन्शन. किंवा रेन ड्रॉप्स, ॲक्च्युअल रेन ड्रॉप्स आर सर्क्युलर इन शेप, गोल असतात, बट ड्यू टू सरफेस टेन्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला ते स्पेरिकल दिसतात. बघा, एका कन्सेप्टवर किती तरी अशी गोष्ट आहे. आता तुम्ही कधी विसरणारच नाही सरफेस टेन्शन म्हणजे काय. जर तुम्ही डे टू डे लाईफमधल्या ज्या काही असतात गोष्टी त्याच्याशी रिलेट केलं तर सरफेस टेन्शन समजलं. आर यू अंडरस्टँडिंग? समजलं तुम्हाला सरफेस टेन्शन म्हणजे काय? म्हणजेच इथे सुद्धा देर आर मेनी इनविजिबल सर्फेसेस विच यू कॅनॉट सी विथ युअर नेकेड आय. ओके, आणि हे जे कीटक किंवा जे काही असतात, मुंगी, लेट्स से एक्झाम्पल ऑफ मुंगी, तर त्या सरफेसवर ते ट्रॅव्हल करतात, ते पाण्यावर चालत नसतात. ते इनविजिबल जे सर्फेसेस असतात, म्हणजेच जे टेन्शन असतं त्याच्यावर ते ट्रॅव्हल करतात, म्हणून आपल्याला काय दिसतं? ते पाण्यावर चालतात. तसं नसतं. यालाच आम्ही काय म्हणतो? सरफेस टेन्शन. समजलं सगळ्यांना सरफेस टेन्शन म्हणजे काय? येस ऑर नो? समजलं की नाही? आता नेक्स्ट स्टेज असते नोट्स काढायच्या. ओके, आता तुमच्याकडे सगळ्या नवनीत आणि सगळं सगळं असतं मटेरियल, बरोबर? त्याला मी नोट्स म्हणत नाही, कारण तुम्ही काय करता? कॉपी पेस्ट, उतारे नुसते छापता, बरोबर की नाही? छापखाने असतात की नाही ते सगळे, त्याला नोट्स म्हणायच्या का? नाही. नोट्स म्हणजे काय? साधं प्रिन्सिपल आहे माझं, लक्षात घ्या. मिनिमम वर्ड्स मॅक्झिमम एक्सप्रेशन, याला मी नोट्स म्हणतो. काय? मिनिमम वर्ड्स मॅक्झिमम एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला नोट्स अशा काढायच्या आहेत, अशा वेमध्ये काढायच्या आहेत की कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्याच्यातून मिळाली पाहिजे, त्याला मी नोट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता हेच घेऊया, सरफेस टेन्शन. मग आता मला त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची, कारण डेफिनेशन यू कॅनॉट चेंज. तुम्हाला तशीच्या तशी डेफिनेशन लिहावी लागते, बरोबर? मग
नोट्समध्ये मी काय लिहिणार फॉर आता डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली. सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन इज डिफाईन ॲज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पर युनिट लेंथ इन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. आता एवढं अख्खाच्या अख्खं मी जर मध्ये नोट्समध्ये लिहिलं तर त्या पुस्तकातलं आणि माझ्या नोट्समध्ये काही फरक आहे का? नाही. मग मी काय करणार? मिनिमम वर्ड्स, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पर युनिट लेंथ, एवढंच महत्त्वाचं आहे, तेवढंच मी लिहिणार. म्हणजे काय? सरफेस टेन्शन. कळतंय? इज द कॉल डिफाईन ॲज, हे मागे पुढे तुम्ही परीक्षेला लावू शकता की नाही? त्याचा कशाला अभ्यास करायला पाहिजे? बरोबर की नाही? येस ऑर नो? हां. आता दुसरी अजून एक कॉन्सेप्ट घेऊया जी तुम्हाला रेलेव्हंट असेल असं मी गृहीत धरतो. विस्कॉसिटी माहिती आहे? विस्कॉसिटी. ओके, आता याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही, खूप टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. विस्कॉसिटी म्हणजे काय? Viscosity is the property of liquid. By virtue of it, liquid tries to oppose its own flow is called viscosity. झाली डेफिनेशन. ओके, आता त्याचं आपण काय करायचं? बायफर्गेशन करायचं. विस्कॉसिटी म्हणजे काय? विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. समजला अर्थ? बाय व्हर्च्यू ऑफ इट याला काही अर्थ नाही, ही अलंकारिक भाषा असते. कळलं ना? जसं आता कसं केलं, आज तुम्ही आमच्या इथे आलात, आम्ही कृतकृत्य झालो, भरून पावलो वगैरे वगैरे. बरोबर की नाही? अजून काय काय करतात ना, जसा चाफा फुलतो तसा तुमचं हे होतं, जसा सूर्याचा प्रकाश असतो तसं तुमच्या वाणीमधून हे असं असं निघतं. असं जे काही असतं अलंकारिक, ते म्हणजे हे आहे बाय व्हर्च्यू ऑफ इट. म्हणजे इन शॉर्ट त्याला काय म्हणलं जायचं? वेलकम, एवढंच म्हणायचं असतं. पण ते असं फुलवतात ना, म्हणून ते वापरलेलं आहे बाय व्हर्च्यू ऑफ इट. म्हणजे त्याला काही अर्थ नाही. मूळ काय आहे? लिक्विड ट्राईज टू अपोज इट्स ओन फ्लो, याला म्हणतो आम्ही विस्कॉसिटी. आता हे मला समजलं, असं शब्दाप्रमाणे समजलं, त्याचं इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन मला समजलं. म्हणजे समजलं का? नाही. मग मी काय केलं? एक्सपेरिमेंट केला घरी जाऊन. विस्कॉसिटी आता मला कळलंय, सायंटिफिकली कळलंय, पण ते एक्सपेरिमेंटली समजायला पाहिजे तर ते लक्षात राहणार. मग एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तेल घेतलं आणि असा स्लोप होता, एकाच वेळेला दोन्ही पोर केलं सरफेसवर. ओके, मग कोण फास्ट येईल? पाणी की तेल? पाणी येईल की नाही? मग पाणी काय होतं फास्ट? विस्कॉसिटी. आता सांगतो, पाण्याचे वॉटर मॉलिक्युल्स आणि ऑइलमधले मॉलिक्युल्स. वॉटर इज लेस विस्कस दॅन ऑइल. म्हणून पाण्याचे मॉलिक्युल्स तुम्ही ड्रॉ केले तर तुम्हाला असे दिसतील, येत आहेत डिरेक्टली. आणि ऑइलचे मॉलिक्युल्स कसे असतात? असे असतात. म्हणजे स्वतःच स्वतःला अपोज करतात. लिक्विड ट्राईज टू अपोज इट्स ओन फ्लो. स्वतःच्याच प्रवाहाला स्वतःच अपोज करणं म्हणजे काय असतं? विस्कॉसिटी. म्हणून ऑइल कसं येतं? ऑइल इज मोर विस्कस दॅन वॉटर. म्हणून ऑइल विल फ्लो स्लोली, वॉटर विल फ्लो फास्ट. कळलं का? म्हणजे मी काय केलं? त्याचं एक्सपेरिमेंटेशन केलं. आता विस्कॉसिटी माझ्या लक्षात राहणार. मग मला रट्टा मारायची गरज आहे का? नाही. समजलं? यालाच आम्ही म्हणतो कन्सेप्च्युअल स्टडी. कळलं? आणि नोट्स कशा काढायच्या सांगितलंय. लिक्विड ट्राईज टू अपोजिट्स ओन फ्लो, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी गरजच नाही ना. बाय व्हर्च्यू ऑफ इट इज कॉल, ते तुम्ही एक्झामच्या वेळेला लावायचं मागे पुढे. कळतंय का सगळ्यांना? सो असा जर तुम्ही अभ्यास केला आणि डे टू डे लाईफ बरोबर तुमच्या अकॅडमिक कॉन्सेप्ट्स तुम्ही कनेक्ट केल्या तर फार सोपं जातं. जसं अजून एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला समजेल. जेव्हा मी फॉरेन एक्झाम्सचा जेव्हा स्टडी करत होतो, मग आपल्याकडे ॲक्च्युली 3 प्रकारचे इंग्लिश असतात. ॲक्च्युली 2च असतात, पण आपलं तिसरं, ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश. ओके, वी फॉलो ब्रिटिश इंग्लिश. वाय? बिकॉज इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्याच्यामुळे आपल्याकडे ब्रिटिश इंग्लिश आहे. ओके, दुसरं असतं अमेरिकन इंग्लिश. मग जेव्हा आम्ही US जातो तेव्हा आम्हाला अमेरिकन इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, आणि जेव्हा आम्ही UK जातो तेव्हा आम्हाला ब्रिटिश इंग्लिश वापरावं लागतं. ओके, आता याच्यामधला बेसिक डिफरन्स काय असतो? वोकॅबलरी. एंटायर वोकॅबलरी चेंजेस.
ओके. बाकी ग्रामर, सेंटेन्स फ्रेमिंग सगळं सेम असतं. फॉर एक्झाम्पल करप्शन. करप्शन हा ब्रिटिश वर्ड आहे. करप्शन म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे की नाही? करप्शन म्हणजे काय? भ्रष्टाचार. हां, बट तुम्ही जर अमेरिकेला गेलात आणि तिथे करप्शन यूज वर्ड केला तर ते म्हणतील व्हॉट यू मीन बाय करप्शन. कारण तिथे वर्ड असतो विनॅलिटी. VENALITY. विनॅलिटी स्टँड्स फॉर करप्शन. सो यू शुड नो की तिथे हा वर्ड आहे. म्हणून आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग जे त्याच्या एक्झाम्स असतात GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, IELTS आणि IELTS म्हणजे UK इंग्लिश अँड टोफिल म्हणजे अमेरिकन इंग्लिश. तेव्हा आपल्याला 2000-3000 वोकॅबलरी लक्षात ठेवायचे असतात. मग तेव्हा आपण पाठांतर करून चालणार का? 2000-3000 वर्ड्स, त्यांचे मिनिंग्स, त्यांचे सिनॉनिम्स, अँटॉनिम्स शक्य नाही. मग तेव्हा आपल्याला म्हणजे मी असं केलं, डे टू डे लाईफ बरोबर कनेक्ट केलं आणि माझ्या मते लक्षात राहिलं. आता एक मजेशीर किस्सा असा, त्याच्यामध्ये एक वर्ड होता. मी जेव्हा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये एक वर्ड आला, हवँग. आता वर्ड आला जो माझ्या डोक्यावरून गेला. आता कसं तुमच्या डोक्यावरून गेला काही कळलं नाही. मग मला स्पेलिंग त्याचं मी बघितलं. मग स्पेलिंग होतं HARANGUE. जसं तुमच्याकडे एक सिमिलर वर्ड आहे GANGUE. काय म्हणता तुम्ही त्याला? मेटलॉर्जीमध्ये आहे ना. त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्या भारतीयांनी गँग केलेलं आहे. गँग्यू, गंगू, काय वाटेल ते. त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे गॉंग. काय म्हणायचं? गॉंग. GANGUE म्हणजे गँग्यू असं नसतं काही. काय म्हणायचं? गॉंग. म्हणजे जी एक्स्ट्रॅक्टेड इम्प्युरिटी असते ना मेटलॉर्जीमध्ये, त्याच्यामध्ये ते गॉंग असतं. तसंच हे होतं. तर आम्ही वाचताना पहिलं काय वाचलं? हरँग्यू. कारण आपण इंडियन, भारतीय, जिथे जातो तिथे आपली छाप पडलीच पाहिजे की नाही. मग तसं नव्हतं. त्याचं काय होतं? जीभ टाळूला लावायची उच्चार करताना. असं माझं हे दुखत होतं तेव्हा प्रॅक्टिस करून. जीभ टाळूला लावायची आणि शब्द बोलायचा आणि शब्द बोलायचं नाही हे करायचं असं त्यांनी सांगितलं. मग मी म्हटलं शब्द बोलायचा आणि शब्द बोलायचा नाही म्हणजे काय करायचं? तर ते म्हणाले शब्द फेकायचा. आपण बॉल कसा फेकतो तसा फेकला की त्याचा उच्चार प्रॉपर येणार. मग मी तसं केलं, हवँग. फेकला शब्द. विचार करायचा नाही बरोबर आहे की चूक आहे. समोर त्याला काय कळणार आहे जर त्याला माहितीच नाही तर. असं नसतं, हे विनोद चाललाय. सो आता याचा अर्थ होता अ लॉंग पॉम्पस स्पीच म्हणजे कधीही न संपणारं भाषण. आता जे चाललंय ते. तर आमच्या वर्गामध्ये माझा क्लासमेट होता कृष्णा म्हणून. तर तो फार बडबड करायचा, फार बडबड, कंटाळा यायचा, नुसता बोलत असायचा बोलत. मग मी लक्षात ठेवलं हवँग म्हणजे कृष्णा. आता मी आयुष्यभर विसरणार नाही त्याचं मिनिंग. म्हणजे काय केलं मी? डे टू डे लाईफ बरोबर कनेक्ट केलं ना. मग आता मला पाठांतर करायची गरजच नाही. कृष्णा हा माझ्या लाईफमधला एक मित्र आहे जो फार बडबड करतो. त्याचं कॅरेक्टरिस्टिक मी उचललं आणि त्याच्या मिनिंग बरोबर ते कनेक्ट केलं, झालं. आता मी कधीच विसरणार नाही. म्हणजे असं जर तुम्ही केलं तर अभ्यास फार सोपा आहे. आता त्यांनी सरांनी एवढं वाचलं, मी 1 तासाच्या वर कधीही अभ्यास केलेला नाही आत्तापर्यंत. कोणालाही माझ्या जवळच्या लोकांना विचारा, त्यांना समजेल. कारण मी भटकंतीच करायचो, वर्गात कमी आणि बाहेर जास्त. आता याच्यावरून आठवलं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी पार्टिसिपेट केलं. शाळेला रिप्रेझेंट करणं हे सगळे उद्योग मी केले. मी वर्गातच नसायचो कारण मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप होतो. आणि नुसतं पार्टिसिपेट नाही करायचो. माझं इगो ना, इगो तुम्हाला माहिती आहे ना, मी हायली इगोइस्टिक माणूस आहे, फार इगो आहे. तो असा सगळे जे माझे होते गुरु त्यांनी असा चेचला पहिला इगो. समजतोस काय स्वतःला? चुलीत घाल डॉक्टरेट असं पण आलेलं आहे. त्याच्यामुळे काही राहिलंच नाही इगो. पण मी हायली इगोइस्टिक. मी कॉम्पिटिशनला, आम्ही राजे ना, छत्रपती सगळे, मी कॉम्पिटिशनला जाणार म्हणजे माझा पहिला नंबर आलाच पाहिजे. पण मी असं नुसतं फुशारक्या नाही मारायचो कोरड्या. मी तेवढा अभ्यास करायचो आणि यायचाच नंबर. निबंध राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, वीर सावरकर नॅशनल अवॉर्ड. माझा निबंध आता मुंबईमध्ये एशियन लायब्ररी आहे ना
तिथे अभ्यासाला लावलेला आहे. 10वीची बोर्डाची परीक्षा, संस्कृतचा पेपर बाकी आहे आणि त्यामधल्या याच्यामध्ये तो निबंध लिहिला, विज्ञाननिष्ठ सावरकर. प्रबंध होता तो, निबंध नाही, मोठा होता मराठीमध्ये, आणि त्याला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला, वीर सावरकर नॅशनल अवॉर्ड. असं होतं माझं. निबंध पहिला नंबर, हस्ताक्षर महाराष्ट्रात पहिलं, मराठी हस्ताक्षर पहिला नंबर आणि संपूर्ण भारतात पण पहिला नंबर. वक्तृत्व, कथाकथन, काय बोलाल ते. डान्स म्हणजे आत्ता पण बघा तुम्ही, माझं फेसबुकला सर्च केलं, डान्स पण दिसतील एकदम. दमदमादम तुम्हाला माहिती आहे, पुढे सह्याद्रीला यायचं, दमदमादम गाजवलं, तिथे जायचो आम्ही, बाहेरच. वक्तृत्व, कथाकथन, त्याच्यामध्ये भगवद्गीता श्लोक पठण, 18 अध्याय होते. आमच्याकडे एक ते शृंगेरी मठातून आलेले गृहस्थ, आणि आमच्या वर्गात त्यांनी सांगितलं, पहिला अध्याय जो पाठ करेल त्याला 250 रुपये, 6 अध्याय जो पाठ करतील त्याला 5000 रुपये, आणि 18 अध्याय जो पाठ करेल त्याला 21,000 रुपये, आणि त्याला शृंगेरी मठात जाऊन शंकराचार्यांच्या समोर त्याची परीक्षा होणार. असं तिचे असे 4 फेटके करायचे, म्हणजे तिथे जरा पकडायला मिळते ना, दे दनादन. म्हणजे तिची हाईट एवढी होती. एकदा मी काहीतरी मिस्टेक केली, चूक केली, म्हणजे तिने मला दिलं आणून. माझं जेवणाचे नखरे खूप होते, म्हणजे मी प्रचंड सुंदर स्वयंपाक करतो, त्यामुळे माझं टेस्टमध्ये मला अजिबात कॉम्प्रोमाइज चालत नाही. मला सगळं येतं, नॉनव्हेजपासून व्हेजपासून, इटालियन, मेक्सिकन, पुरणपोळ्या, मोदक, गाजर हलवा, काय पाहिजे ते येतं. आणि येतं नुसतं असं येतं नाही, एकदा खाल, तुम्हाला करून दाखवेन एकदा. मी असं ती डिश आहे ना ती अशी ढकलली, तर तो लाद्या असतात ना स्टाईल्स, तर ते स्लिपर येऊन ती डिश गेली आणि जास्तच फास्ट गेली. म्हणजे तेवढं मी धरलं नव्हतं जवळ, आणि ती जाऊन अशा भिंतीला आपटली आणि तिचं सार होतं ते असं भिंतीवर उडालं. त्याच्यानंतर मला कळलं, मग मी विचार केला घरातून पळून जायचं, म्हणजे धावायचं, म्हणजे कसं तिच्या हाताला लागणार नाही. मग आमच्या बिल्डिंगमधून मी धावत सुटलो, तिने माझा पाठलाग केला, आणि आमच्या अशा 4 बिल्डिंग कनेक्टेड होत्या. मी पहिल्या बिल्डिंगमध्ये गेलो, ती मागेच, पूर्ण बिल्डिंग चढलो, मागेच, टेरेसवरून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये कनेक्शन होतं, मागेच, तिसऱ्या बिल्डिंग, चौथ्या बिल्डिंग. मी दमलो, ती दमायला तयार नाही, तिने पाठलाग काही सोडला नाही. एकदा दाखवलं, ही शाळा जायचं आणि यायचं. आम्हाला तेव्हा 2 रुपये मिळायचे, जाताना 2 रुपये द्यायची, कशाला, खर्चाला काही लागलं, चॉकलेट वगैरे, 2 रुपये. ठीक आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये काय करायचो, मजेशीर म्हणून, मग मी काय करायचो, जास्तीत जास्त जे ना, मग ते 1 रुपयाची 4 चॉकलेटं, 8 आण्याचे 2 चिक्क्या, असं घेऊन ते मला असं वाटायचं, हा 2 रुपयात जास्त आलं. असे प्रकार करायचो. म्हणजे इतकी शिस्त होती की पैसे एवढेच मिळणार, हे असंच करायचं. कॉम्पिटिशनमध्ये, सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा, काय पाहिजे ते. त्याच्यानंतर मी क्लासिकल शिकलो. आणि मी हे का सांगतोय की जेव्हा तुम्ही सगळ्या ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करता तेव्हा नकळत तुमचा ब्रेन डेव्हलप होत असतो. कॉन्सन्ट्रेशन, इमोशनल इंटेलिजन्स, को क्रिएशन, कॉन्फिडन्स, अशा अनेक कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्यामध्ये डेव्हलप होत असतात. म्हणून हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायच्या. त्याच्यामध्ये मग मी क्लासिकल शिकायचो. मग क्लासिकल शिकताना आता थोडंसं गाऊन दाखवू ना, दाखवू का गाऊन? ठीक आहे. आता आवाज माहीत नाही, इतका बोलल्यावर आवाज पण लागेल, कारण एवढी प्रॅक्टिस केलेली आहे ना. तर मग आम्हाला सकाळी 5 वाजता उठायचं आणि रियाजाला बसायचं. मग तिथे पण आम्ही मॅथमॅटिक्स होतं, परम्युटेशन कॉम्बिनेशन्स तिथे आम्ही करतो, आणि ते सुरांमध्ये करायचे असतात परम्युटेशन कॉम्बिनेशन. जसं तुम्ही मॅथमॅटिक्स करता ना, त्याच्यामुळे माझं मॅथमॅटिक्स छान झालं. मला परम्युटेशन कॉम्बिनेशन, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, नंतर अजून कोणतं तुमचं ट्रिग्नॉमेट्री वगैरे सगळं सोपं गेलं, कारण मी क्लासिकलमध्ये तेच करत होतो. आता तान असतात. आता तुम्हाला सूर माहिती आहेत की नाही सगळ्यांना? 7 सूर आहेत की नाही? सा रे ग म प ध नि सा, बरोबर. मग आमची तान असायची सकाळची, मग ते आम्ही म्हणायचो सा, हा माझा सा, सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, ही झाली तान. असेंडिंग, डिसेंडिंग, 1 2 3 4 5 6 7 6 5 4 3 2 1 0, हे झालं त्याचं मॅथमॅटिक्स. मग आता हे तुम्हाला नोटेशन. आमच्या घराण्यामध्ये मी जयपूर अट्रोली घराण्याची तालीम घेतो, त्याच्यामध्ये आमच्याकडे नोटेशन हा पद्धतच नाही. म्हणजे आम्हाला असं सांगत नाही की हा सा आहे, हा रे आहे, हा ग आहे. फक्त ऐकायचं आणि जे कानावर पडतंय तसं बोलायचं.
प्रश्न विचारायचे नाहीत, असं आमचं होतं. मग हेच आम्ही आकारामध्ये म्हणतो. तुम्हाला पडला असेल ना प्रश्न की क्लासिकलवाले जे असतात ते म्हणजे काय करतात, काही आम्हाला कळत नाही, बरोबर. पण तेच जर गाणं गायलं तर तुम्हाला समजतं हा छान गाणं आहे, पण हे काय करतात हे आम्हाला माहीत नाही. तर हे बुद्धीचं गाणं आहे, ह्याच्यामध्ये प्रचंड बुद्धी असते, प्रचंड लिटरली संवाद ते बोलत असतात, पण ते आपल्याला नीट ऐकता आले पाहिजेत. मग आता तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्ही जेव्हा कोणी कुठे क्लासिकल ऐकाल मग तुम्हाला ते लक्षात येईल, मग त्याप्रमाणे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजेल काय चाललंय, ठीक आहे. मग आता हेच आम्ही आकारात म्हणतो. आकार म्हणजे काय, शुद्ध आकारात, म्हणजे नॅचरल व्हॉइसमध्ये म्हणायचं. पोटामधून जो आवाज येतो त्याला शुद्ध आकार आणि नैसर्गिक आवाज. कारण आपल्या भारतामध्ये नैसर्गिक आवाजच वापरतो आपण फॉल्सिटो वापरत नाही. फॉल्सिटो माहिती आहेत ना, हेड व्हॉइस जो असतो ना, जो पॉप म्युझिकमध्ये असतो, वापरला जातो. किंवा काय म्हणतात त्याला अजून, कृत्रिम आवाज लावतात. म्हणजे तुम्ही त्याला बोलताना बघितलं आणि त्याला गाताना बघितलं, तुम्हाला एकदम वेगळा आवाज दिसेल, त्याला म्हणतात फॉल्सिटो. तर आमच्याकडे ती पद्धतच नाही, त्यामुळे आम्हाला सांगायचं आहे असं म्हणजे जेव्हा शिकत होतो तेव्हा आकार जो आहे ना त्याचं पण प्रपोर्शन असतं सायंटिफिक. आम्हाला सांगायचे ही 3 बोटं अशी ठेवायची आणि ती दातामध्ये दाबायची आणि आता म्हणायचं. हेच सारेगमपधनीचा सानिधम मगरेचा आकारामध्ये. म्हणजे काय, तुमचा आकार स्वच्छ येणार, नैसर्गिक येणार. मग ते सुरात करायचं, मग त्याच्यामध्ये भाव पाहिजे, मग त्याची डिसिप्लिन, ग्रामर, मग तबल्यावर मिळालं पाहिजे, मग पेटीवर आलं पाहिजे, मग त्याच्यात अजून नवीन निर्मिती केली पाहिजे. बघा, एक गोष्ट करण्यासाठी त्यांचा असोसिएट अशा 15-20 गोष्टींचं एकाच वेळेला सायमल्टेनियसली विथ कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. मग किती कॉन्सन्ट्रेशन लागतं, आणि म्हणूनच ब्रेन डेव्हलप झाला. आणि त्याचा फायदा मग रिसर्च आणि सगळ्या गोष्टींमध्ये होतो, किंवा तुमच्या पुढच्या अभ्यासामध्ये होतो, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा. मग आम्ही म्हणायचो 108 वेळा माहिती आहे आपल्या भारतामध्ये आहे, आपण जप करतो ना, तो 108 वेळा का करतो? कारण माळीमध्ये 108 मणी असतात, बरोबर नाही? का करतो? त्याचं कारण आहे 1 आणि 8 म्हणजे किती होतात? 9. आणि आपल्याकडे काय नवविधा भक्ती आहे, म्हणून आपण 108 वेळा करतो. कळलं ना? तुम्ही वाचाल, त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये आहे वर्चन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन, अशा 9 भक्ती दिलेल्या आहेत. त्या 9 भक्ती आपण करतो. म्हणून 108 वेळा आम्हाला सांगायचे की एक तान जी असते ती 108 वेळा म्हणायची. आणि 108वी जी तान असायची ती म्हटल्यावर ते म्हणायच्या, ताई हे काय परत म्हण, परत म्हणायची. परत म्हटल्यावर म्हणायचं आता काय फक्त सुरात आलंय, सुरात आलं म्हणजे काय तान म्हटली का का होतं का? काही नाही, बंडल असं म्हणायचं, परत म्हणायचं. अशा हजारो तानांचा रियाज केल्याच्या नंतर पण काहीही येत नाही, याला म्हणतात अभ्यास. तर आम्ही करायचो. आता मी दाखवतो, मग तुम्हाला अभ्यास कसा करायचा सांगतो. आता तेच म्हणतो मी, आकारात म्हणतो. आता बघा, हा माझा सा आहे, ठीक आहे. तुम्हाला त्याचं पॉवर समजेल, म्हणजे नॅचरल व्हॉइस आहे, नॅचरल आवाज लावलाय. आणि जे मी म्हटलं नोटेशनमध्ये सारे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, तेच मी आकारात म्हटलं. पण तुम्हाला वेगळं वाटलं ना, अरे काहीतरी वेगळं झालं. इम्पॅक्ट होतो की नाही? इम्पॅक्ट का होतो? कारण प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. परत प्रॅक्टिस आणि रिव्हिजन केल्यावर तेज येतं कोणत्याही गोष्टीला. तो अभ्यास असो, स्पोर्ट्स असो, कला असो, काहीही असो. इतके वर्ष प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला ते ऐकवतं किंवा छान वाटतं किंवा भावतं, याचं कारणच ते आहे. मग आता ही झाली लहान मुलांची तान. मग आम्हाला सांगायचं परमिटेशन, कॉम्बिनेशन. मग डोकं लावायचं. मग आम्ही डोकं लावायचो. हे माझं डोकं. म्हणजे मी काय केलं, ग ग रे ग म ग रे सा. आता ग हा 3ऱ्या पोझिशनला असतो. सा रे ग ग ग 3-3, रे ग 2-3, म ग रे सा 4-3-2-1. हे झालं त्याचं मॅथमॅटिक्स. म्हणजे मी एक पॅटर्न केला, 3-3-2-3, 4-3-2-1. आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांना स्ट्रक्चर डिझायनिंग करायचं असतं, हे डिझायनिंग आहे. आता हेच डिझाईन, आता ह्याचा पुढचा पलटा, म्हणजे ह्याचा पुढचाच सिमिलर पॅटर्न करायचा विचार न करता. असं ताई म्हणायच्या,
विचार कसला करतोस, बुद्धी दिलाय की नाही, चालव असं. मग आम्ही करायचो आ म्हणजे प प म प ध प म ग, सेम पॅटर्न पण नोटेशन वेगळलं. मग अशी ती तान म्हणायची. मग ते म्हणायच्या आता जाऊन ये, वरून जाऊन ये, म्हणजे पूर्ण ऑक्टेव गायचं असे पॅटर्न्स करत, म्हणजे डिझाईन करत जायचं वर. पण डिझाईन करताना आम्हाला हे माहीत नसतं की ह्याच्या पुढचं, आता मी तुम्हाला नोटेशन सांगतोय की नाही की याचं नोटेशन असं असं आहे, तेव्हा नोटेशन माहीत नसतं. ते येतं, ते उत्स्फूर्त येतं, कारण ते आपण कॉन्सन्ट्रेशननी ऐकलेलं असतं. त्याच्यामुळे जी नवनिर्मिती होते, म्हणजे जे क्रिएशन होतं, क्रिएटिव्हिटी, याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. ॲक्च्युली क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, विचार न करता स्पॉन्टॅनियस, उत्स्फूर्त, जसं हवं तसं जे येतं त्याला क्रिएटिव्हिटी म्हणायची. बाकी सगळेच क्रिएटिव्ह असतात. हा खूप क्रिएटिव्ह आहे, थोडंसं काहीतरी केलं कागदाची होडी की लगेच म्हणतात पॅरेंट्स आमचा मुलगा इतका क्रिएटिव्ह आहे, बाप रे. किंवा तो अभ्यास काहीतरी करतो नवीन, तर पालकांना असं वाटतं की बाप रे किती हुशार आहे, किती क्रिएटिव्ह, कारण त्यांनी तसं केलं नसतं. त्याच्यामुळे ते मुलांना बघितल्यावर त्यांना वाटतं क्रिएटिव्हिटी. पण ही अशी क्रिएटिव्हिटी असते खरी व्याख्या, ही उत्स्फूर्त जे येतं ते क्रिएटिव्हिटी. मग आम्ही गायचो ताना म्हणताना नी नी धनी सा नी धब, सेम पॅटर्न करायचो आणि खाली यायचं. असे असंख्य बुद्धी चालवून पॅटर्न करू शकतो आपण. 7 सूर आहेत पण त्याचे हजारो पॅटर्न होतात, म्हणजे मॅथमॅटिक्स. डोकं चालवलं की पॅटर्न होतात. डोकं पण कसं चालवायचं, आता बघा, मेहनत आणि योग्य मेहनत हे इथे शिकायला मिळालं. सगळेच मेहनत करतात, गदा मेहनत आणि स्मार्ट वर्क, फरक आहे की नाही. गाढवाला सांगितलं इथली 10 पोती उचल आणि तिथे ठेव, तो काय करणार, 1 पोतं उचलणार तिथे ठेवणार, दुसरं उचलणार तिथे ठेवणार, 10 वेळा जाणार. पण तेच जर मला सांगितलं तर मी काय करणार, ती 10 पोती ज्याच्यामध्ये येतील असं काहीतरी घेणार आणि एकदाच तिथे नेणार, याला म्हणतात स्मार्ट वर्क. सो आपल्याला काय, आपण सगळे काय करतो, गदा मेहनत करतो, बरोबर की नाही, रट्टे मारत असतो गाढवासारखे एक्झाम्सला, बरोबर की नाही. सेमिस्टर पॅटर्न, सेकंड सेमिस्टरला गेलं की फर्स्ट सेमिस्टरचा आणि आमचा काही संबंध नाही, असं सेमिस्टर करत जायचं. आणि शेवटला जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करून बाहेर निघता तेव्हा तुमच्याकडे काय असतं, एक सर्टिफिकेट. बाकी इन टर्म्स ऑफ नॉलेज 0. ही रियालिटी आहे. म्हणून मी सांगतो की आता तुमची वेळ गेलेली नाही, तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे, तरच तुमचा विभाव लागणार. हे कॉम्पिटिशनचं युग आहे. याचा अजून एक रिअल एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचो ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस, म्हणजे तुमचे इंजिनिअरिंगची मुलं शेवटच्या वर्षाला असताना बघा प्लेसमेंट्स येतात जॉबसाठी, तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलेलं असायचं की एवढीच मुलं आम्हाला पाहिजेत. तर इंटरव्ह्यू घ्यायचो आम्ही. त्या इंटरव्ह्यूमध्ये 95%, 96% पहिल्याच क्वेश्चनमध्ये रिजेक्ट. काही त्यांना येत नसतं, फक्त पर्सेंटेज. अशीच एक रिअल लाईफ इन्सिडेंट आहे. 2 मुलं होती, एकाला 63% होते आणि एकाला 94 का 95% होते, बरोबर. आणि आमच्याकडे एकच जॉब होता आणि दोघांचा इंटरव्ह्यू चांगला गेला. 63% वाल्यांनी पण छान उत्तरं दिली आणि 94% वाले पण छान. आता करायचं काय, एकच जॉब आहे, दोघांना तर देऊच शकत नाही. मग आम्ही काय केलं, दोघांचा रेझ्युमे परत वाचला. मग आम्हाला समजलं की 63% वाला जो होता ना, त्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खूप होत्या. स्टेट, नॅशनल, तबला प्लेअर होता, हे होतं ते होतं, असं खूप होतं. आणि 94% वाला होता ना, त्याच्याकडे फक्त अकॅडमिक होतं, नो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. मग आम्ही काय केलं असेल, कोणाला घेतलं, 63. कारण त्यांनी ह्या सगळे उद्योग करून 63 मिळवले, म्हणजे तो हुशार आहे याच्यापेक्षा, बरोबर की नाही. एखादा स्पोर्ट्स घेतला, कबड्डी घेतलं, तर त्या प्रॅक्टिसला जावं लागतं, रोज जावं लागतं किंवा कॉम्पिटिशनला जावं लागतं, म्हणजे तो व्यक्ती त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी एक वेळ डेडिकेट करतो. अभ्यास सोडून तो एक वेळ डेडिकेट करतो की नाही. आणि तरीसुद्धा त्याला जर असे पर्सेंटेज मिळत असतील म्हणजे तो हुशार आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी जितक्या जास्त करता येईल तितक्या जास्त करायच्या, त्याच्यातून आपल्याला त्याचा फायदाच होतो. कॉम्पिटिशनमध्ये तुमचा नंबर येवो किंवा न येवो, पण न कळत तुम्ही खूप शिकत असता हे तुम्हाला नंतर कळतं. म्हणून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायचं.
कॉन्फरन्सेसला जायचं, अटेंड करायचं, प्रदर्शनांमध्ये भाग घ्यायचा, चुकीचं का असू दे चालेल, पण प्रयत्न करायचा. प्रयत्न केलं तरच शक्य आहे. कोणी तुम्हाला हातात घेऊन भरवणार नाही आहे. आत्ता तरी तसं चाललेलं आहे, पण स्पून फिडिंग आम्हाला प्रकार माहीतच नाही. मला तर कधीच स्पून फिडिंग नाही. हे असं असतं, हे असं होतं, कधीच नाही. डायरेक्ट VJTIमध्ये तर आम्हाला पुस्तकच नाही. ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे 10वी नंतर मी VJTI जेव्हा जॉईन केलं, आम्हाला सिलेबस म्हणजे की आता हे डिप्लोमा फर्स्ट इयर फिजिक्सचं पुस्तक असं काहीच नव्हतं. प्रोफेसर्स यायचे आणि ते इतके हुशार. मी एक तर 10वीतून गेलेलो, आपला पॅटर्न 21 अपेक्षित आणि सगळ्या गोष्टी. मला पण पर्सेंटेज चांगले होते, पण तिथे गेल्यावर मला त्रास झाला. कारण आपल्याला एक स्टँडर्ड पद्धत असते ना, टेक्स्टबुक, त्याच्या नोट्स, मग क्लासेस, मग क्लासच्या नोट्स, एवढं सगळं मटेरियल घेऊन आपण रट्टा मारणार. मग त्याच्यामध्ये हॉट्स क्वेश्चन, मग IMP, VIMP, अजून काय काय असं करून आपण अभ्यास करतो. तिथे असला काहीच प्रकार नाही. प्रोफेसर यायचे आणि लिटरली असं खिशात हात घालायचे आणि 1-1.5 तास बडबड करून निघून जायचे. माझ्या पहिल्या 1-1.5 महिने तर काही लक्षातच आलं नाही. सगळं डोक्यावरून गेलं, काहीच समजत नव्हतं. आणि डायरेक्ट बोलायचे, एक फक्त फळ्यावर कॉन्सेप्टचं नाव लिहायचे, ॲटॉमिक स्ट्रक्चर लिहिलं की 1.5-2 तास बोलायचे. आमच्या सगळं डोक्यावरून काहीच नाही, कारण आम्ही सगळे 90% वाली मुलं ना, अतिहुशार. मग 1-1.5 महिन्यांनी मला इरिटेट झालं. अरे काहीच समजत नाही, असं कसं शक्य आहे. इगो हर्ट झाला. मी डायरेक्ट गेलो, मी बंडखोर. मी डायरेक्ट गेलो सरांना आणि भेटलो आणि सांगितलं, सर मला समजत नाही आहे, तुम्ही काय शिकवतात ते मला समजत नाही आहे. असं बोलल्यावर त्याने असं बघितलं, इग्नोर केलं. मला अजून राग आला. एवढ्या पुढ्यात मी बोलतोय आणि एक शब्द पण बोलत नाही. परत बोललो, मला समजत नाही आहे सर, थोडा हळू आवाजात बोललो. काही रिस्पॉन्स नाही. अजून इगो हर्ट झाला. सर मी इथे उभा आहे, मला समजत नाही. लिसन, गेट आउट. आता कसं झालं तुमचं, तसं माझं झालं असेल. लिसन हा एवढाच एक शब्द बोलले सर आणि गेट आउट म्हणाले. ते मला इतकं लागलं, एवढा अपमान. कारण मला कोणतरी समजत होतो ना, कारण सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर आणि एकदम काय म्हणतात स्कूल का रॉकस्टार वगैरे सगळं होतं असं. आणि उत्तर कसं दिलं, गेट आउट. ते शब्द जो होता ना तो माझा एकदम लागला. आणि तो असं मला ते माहिती आहे तुम्हाला सिरियलमध्ये असतं क्या 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 असं होतं ना, फ्लॅशबॅक, तसं ते मला लिसन असं डोकं फिरलं माझं. रात्रभर मी विचार करतोय, काय झालं असं कसं काय हे. आणि तेच ना डोक्यात. मग त्यांचं नेक्स्ट डे लेक्चर होतं 9 वाजता. मी एकदम त्यांच्या लेक्चरला 9 वाजता हजर. आणि तेव्हा माझं ते डोक्यात होतं लिसन. मग ते इतकं बसलं डोक्यामध्ये की त्यांचं लेक्चर मी थ्रू आउट एक आणि एक शब्द व्यवस्थित ऐकला. आणि मग मला समजलं की लिसन म्हणजे काय, की व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलंच तर समजेल, असं त्याचा अर्थ होता. आणि मग मला समजलं, अच्छा ॲटॉमिक स्ट्रक्चर, मग नील काय म्हणतोय, मग बोर्स काय म्हणतोय, मग ह्या स्ट्रक्चरप्रमाणे ॲटॉमिक थिअरीप्रमाणे असं आहे. म्हणजे एकच कॉन्सेप्ट ते वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करत होते, हे तेव्हा कळलं. आणि मग त्याच्या पुढचे सगळे लेक्चर्स मला समजायला लागले. कळलं का, असं होतं ते. म्हणून असा अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासावरून आठवलं, स्टडी ॲज अ सब्जेक्ट. याचा अर्थ काय आम्हाला सांगितलं, स्टडी ॲज अ सब्जेक्ट. म्हणजे जे काही तुम्ही कराल त्याचा ॲज अ सब्जेक्ट म्हणून स्टडी करा. तुमचा मराठी, इतिहास, भूगोल, सायन्स हा सब्जेक्ट नाही, स्टडी ॲज अ सब्जेक्ट. याचा अर्थ त्याच्या मुळापासून एंडपर्यंत जायचं, त्याला म्हणतो आम्ही स्टडी ॲज अ सब्जेक्ट. तुम्हाला जर डान्स आवडतो त्याचं प्रॉपर प्रशिक्षण घ्या आणि मुळापासून शेवटपर्यंत जा, त्याला म्हणतो आम्ही स्टडी ॲज अ सब्जेक्ट. तुम्हाला याच्यामध्ये आवड आहे त्याचं प्रशिक्षण घ्यायचं. नुसतं प्रशिक्षण घ्यायचं नाही तर त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये एक्सलन्स आणि एक्सपर्टीज मिळायला पाहिजेत. कारण आजकाल सगळेच नाचतात, सगळेच गातात, सगळ्यांकडेच टॅलेंट आहे, पण तुम्हाला दिसतात की ते नावं कोणाची माहिती आहेत, हजारो सिंगर्स आहेत काय ना,
पण अरिजित माहिती आहे, बरोबर की नाही, श्रेया घोषाल माहिती आहे, पण लाखो करोडो सिंगर्स आहेत, मग ते का माहीत नाही? कारण जे दिसतात त्यांच्याकडे काय असतं, एक्सपर्टीज आणि एक्सलन्स असतं. त्या तुमच्या क्षेत्रामध्ये 100 लोकांपेक्षा जास्त तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला लोक विचारणार, नाही तर तुम्हाला लोक विचारणार नाही. सिम्पल. हे कॉम्पिटिशनचं जग आहे. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा IT, कम्प्युटर, देर आर 90,000 स्टुडंट्स इन मुंबई युनिव्हर्सिटी एव्हरी इयर पास आउट होतात आणि जॉब वॅकन्सी असतात फक्त 1700. 90,000 मुलं पास होतात आणि 1700 वॅकन्सी असतात, म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे बघा. मग त्या 1700 मध्ये जायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, त्या विषयाचं एक्सपर्टीज पाहिजे, एक्सलन्स पाहिजे. विचारलं कोडिंग सांगता आलं पाहिजे, असे पटापट प्रोग्राम करता आले पाहिजे. मग हे कधी येणार, जेव्हा तुम्ही या सगळ्या पद्धतीने अभ्यास करणार, खरा अभ्यास करणार तर येणार. रट्टा मारणार तर येणार नाही. समजून घ्यायचं, वेळ लागू दे. मग भलेही तुम्ही दिवसातून अर्धा तास अभ्यास करा, पण तो जो अर्धा तास कराल तो विथ डेडिकेशन, मोबाईल बाजूला ठेवून, सगळे सोशल नेटवर्किंग बाजूला ठेवून फक्त अर्धा तास तो करा आणि मग बघा त्याचं रिझल्ट, त्याचं आउटपुट तुम्हाला मिळतं की नाही. कळतंय का? ओके. त्याच्यानंतर AI, आता इथे कोर्सेस पण आलेले आहेत म्हणून त्याच्यावर थोडंसं सांगतो तुम्हाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर. तर आता सगळेच AI यूज करता, पण त्याचा रिस्पॉन्सिबल यूज झाला पाहिजे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता तुम्ही सगळीकडे वापरू शकता. म्हणजे आता तुमच्याकडे कोर्सेस आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डेटा सायन्स, बरोबर. पण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपण डे टू डे लाईफमध्ये पण वापरू शकतो. इन एज्युकेशन, इन करिक्युलम. कोणतीही फील्ड त्याला लावली की त्याच्यातून तुम्हाला नवीन काहीतरी मिळतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असेल किंवा टेक्निकल वर्क असेल किंवा तुम्हाला लँग्वेज बॅरियर असतो की नाही. म्हणजे काही काही लोकांना असतं की आम्हाला इतकं छान इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही, पण आम्हाला थोडंसं इंग्लिशमध्ये लिहिता येतं, पण आता आम्हाला सबमिट करायचं आहे, तर मग असं कसं चालणार, तोडकं मोडकं, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आणि असं सगळं. मग तिथे तुम्ही AI यूज करू शकता. सो AIचे ॲप्लिकेशन्स खूप आहेत, पण त्याचा रिस्पॉन्सिबल यूज झाला पाहिजे. जसं आता चॅटबोट्स आलेले आहेत. ChatGPT माहिती आहे कोणाला? ChatGPT नाही माहीत? ChatGPT हे एक जसं व्हॉट्सॲप आहे ना तसं ChatGPT आहे, ठीक आहे. तर तो तुमचा मित्र असतो, आर्टिफिशियल, काय म्हणायचं त्याला, आर्टिफिशियल फ्रेंड असतो. त्याला तुम्ही काही विचारलं तरी तो तुम्हाला उत्तर देतो. त्याला म्हणतो आम्ही ChatGPT. त्याला जर तुम्ही सांगितलं की टेल मी अबाउट ॲटॉमिक स्ट्रक्चर, तो विदिन 5 सेकंड्स तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरबद्दल सगळं सांगणार. काही पण विचारा त्याला तुम्ही, तो तुम्हाला सांगतो. तर त्याला आम्ही म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे फॉरेनची टेक्नॉलॉजी आहे जी आता इंडियामध्ये इंट्रोड्यूस झाली. फॉरेनची टेक्नॉलॉजी ह्याचा उगम म्हणजे काय ते सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माझा आवडीचा विषय. आत्ता मी फिलिपिनला 14 लेक्चर्स दिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरच, आणि आता माझा रिसर्च पेपर पब्लिश होतोय, रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन. सो तो पब्लिश होईलच. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत, पण त्याचा रिस्पॉन्सिबल यूज करणं फार डिफिकल्ट आहे. तो तुम्हाला जमलं पाहिजे. आता ChatGPT आहे, मग तुम्ही गुगलवर सर्च करायचं ChatGPT, मग ChatGPTची विंडो येते. तिथे तुम्ही तुमचं लॉग इन डिटेल्स करायला, म्हणजे अकाउंट ओपन करायचं, साइन, जसं तुम्ही फेसबुक आणि हे करता ना तसं. ईमेल ॲड्रेस टाकला, पासवर्ड टाकला, तुमचं अकाउंट ओपन झालं. मग तिथे तुम्हाला एक विंडो दिसते. त्या विंडोवर तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन्स असतात, तुम्हाला पडलेले जे काही क्वेश्चन्स असतात किंवा तुम्हाला काही कशाबद्दल माहिती हवी असेल, इन्फॉर्मेशन, तर ते तुम्ही त्याला प्रश्न विचारला की विदिन 2 or 3 सेकंड्स तुम्हाला आन्सर्स मिळणार डिरेक्ट. पूर्वी काय व्हायचं, आम्हाला जर क्वेश्चन पडला तर लायब्ररीत जा, मग एक मोठे मोठे पुस्तकं शोधून काढा, मग त्याच्यातून काहीतरी थोडंसं पिल्लू मिळायचं.
असा मग खूप वेळ जायचा ना, 4-4, 5-5 तास जायचे. आता कसं आहे, ChatGPTमुळे तुम्हाला पुस्तकांची पण गरज नाही. त्याला विचारलं की तो बेसिक हा लक्ष द्या, बेसिक इन्फॉर्मेशन देणार. ChatGPT वापरून तुम्ही रिसर्च करू नाही शकणार, इनोव्हेशन करू शकणार नाही, इन्व्हेन्शन होणार नाही. पण बेसिक इंट्रोडक्शन साठी जर आपला वेळ वाचत असेल तर का नाही यूज करायचं. शिक्षकांना सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये लेटर्स वगैरे लिहायचे असतात की नाही, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जिल्हाधिकारी याला लेटर लिहा किंवा चीफ मिनिस्टरला किंवा ह्या मंत्र्याला लेटर लिहा असं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही ChatGPT वापरू शकता. त्याला कमांड द्यायची की तुम्हाला काय हवं आहे एक्झॅक्टली, आणि बेसिक जो रफ तुमच्याकडे डेटा असतो ना तो पण त्याच्यामध्ये द्यायचा, आणि एंटर दाबलं की तुम्हाला एकदम महिन्यामध्ये, जे तुम्ही सुद्धा लिहू शकणार नाही इतकं छान लिहून येतं, अलंकारिक भाषा वगैरे सगळं. म्हणजे काय की ज्या पत्र लिहायला आपल्याला जर 10-15 मिनटं लागणार असतील ते आपल्याला 1 मिनिटात मिळतं, काही असं. आता हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. पण याचा अर्थ तुम्ही असाइनमेंट लिहिण्यामध्ये वापरू नका. तुम्हाला कोणी शिक्षकांनी असाइनमेंट दिलं आणि सांगितलं ChatGPT असाइनमेंट लिहून दे, तो असाइनमेंट लिहून देईल, पण ते शिक्षकांना समजणार. कळलं का? कारण ChatGPT काय करतं, ChatGPT म्हणजे गुगलच आहे, फक्त त्याचा स्पीड जो असतो ना तो 100 पट जास्त असतो. आता तुम्ही एखादा प्रश्न त्याला विचारला तर तो काय करतो, त्याच्या रेलेव्हंट गुगलवर जे काय आहे ना ते सर्च करतो फटाफट, आणि त्याच्यामधून इकडचं तिकडचं उचलून ठिगळं लावून एक चटई विणतो आणि ती आपल्याकडे पटकन येते. त्याला काय म्हणायचं, ChatGPT. पण ते म्हणजे ज्ञान आहे का? नाही, ती फक्त इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क किंवा आपल्याला काही करायचं असेल फास्ट किंवा काही इन्फॉर्मेशन हवी असेल अभ्यासासाठी तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता ही कॉन्सेप्ट विसरलो, मगाशी स्किप झालं. ही कशी आली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फॉरेन कल्चरच असं आहे, एकाकी राहतात ते लोक. तुम्हाला माहिती असेल 18 वर्ष झालं की आई वडील सांगतात बाहेर निघायचं, इंडिपेंडंट. तिकडे त्यांचं कल्चरच आहे. आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे, तिथे एकत्र कुटुंब पद्धत नाही आहे. तिथे 18 वर्षाचा मुलगा झाला की आई वेगळी राहते, मुलगा वेगळा राहतो, वडील वेगळे राहतात, असं सगळं कल्चर असल्यामुळे तिथे एकाकी पण येतं. आपल्याकडे एकाकी पण येत नाही, कारण आपल्याला मित्रमैत्रिणी नातेवाईक घरात असतात, बोलायला असतात. तिथे बोलायला कोणच नाही, रस्त्यावर सामसूम. त्यांचं कल्चर तसं नाही. तिथे फेस्टिवल्स नाही, फक्त क्रिसमस, बाकी काही फेस्टिवल्स नाही असं. मग ते बोर होतात किंवा त्यांना डिप्रेशन येतं, त्यांना एकाकी पण येतं. म्हणून मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, आणि पहिल्यांदा तसं ते इंट्रोड्यूस झालं की आर्टिफिशियल फ्रेंड. मग ते काय करायचे, त्याच्याशी बोलायचे, हाय, मग तो विचारणार हॅलो हाव आर यू, मग आपण बोलायचं आय एम फाईन, व्हॉट यू डुईंग. सो तो काहीतरी बोलणार. म्हणजे माणसं नाही म्हणून त्यांनी माणसं निर्माण केले, आणि असं तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स उदयाला आलं. आणि मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस होऊन आता तुमचा तो सब्जेक्ट झाला किंवा त्याच्यावर रेग्युलेटेड डिग्रीज आल्या. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? ओके. आता माझा एक प्रश्न आहे, की आता आपण संवाद साधायचा, ठीक आहे. आता मी तुम्हाला जे काय आहे ते सांगितलंय. आता तुमच्या काही समस्या आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करताना किंवा शिकताना किंवा काही डाऊट्स असतील रिगार्डिंग करिअर, तर तुम्ही मला विचारा. तुम्ही जर मला प्रश्न विचारले तुम्हाला अजून वेगवेगळ्या गोष्टी समजतील, ठीक आहे. तर आता ही जी पुढची जी काही राहिलेली वेळ आहे ती आपण याला डेडिकेट करूया. ओके. तुमचं जे काही आहे, तुम्हाला वाटतं की हे आम्हाला अवघड वाटतं किंवा हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे, ते मला विचारा, आपण त्याच्यावर बोलू, म्हणजे तुम्हाला अजून 4 गोष्टी जास्त समजतील, ठीक आहे. चला, रेडी स्टेडी गो. बघूया आता किती प्रश्न येत आहेत. मगाशी मी म्हटलेलं ना सुरुवातीला की आपण संवाद साधायचा आहे, तर आता संवाद सुरू करायचा. चला विचारा, जो कोणी असेल हात वर करा, उभं राहा आणि बिंदास विचारा. प्रश्न फालतू असला तरी चालेल, तुम्ही ठरवू नका की माझा प्रश्न फालतू आहे कशाला विचारायचं, लोक हसतील वगैरे, हसणारे असू दे.
पण जास्तीत जास्त प्रश्न विचारले तर मला अजून जास्त सांगता येईल. हा चला स्टार्ट. कोणाला विचारायचं आहे विचारा पटकन. अच्छा, चला पटापट 1-2 क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. मग त्या संदर्भाला घेऊन मी अजून काहीतरी बोलेन असं. हा, किंवा इतकं एवढं आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल काही, त्याच्या रिलेव्हंट काही असेल किंवा करिअर रिलेटेड तर विचारा पटकन. वेळ वाया घालवू नका. हा, खूप लोकांना वाटतंय विचारू विचारू. अरे विचारा रे, सांगते तर विचारा. आम्हाला असं कोणी सांगितलं असतं ना, आम्ही तर पूर्ण वसूल करतो. असं कोणी मिळालं असे इतके प्रश्न विचारायचे की तो त्याला कंटाळा आला पाहिजे, असा ॲटिट्यूड असला पाहिजे विद्यार्थी दशेत. हा, शिक्षकांना पण प्रश्न असतील तर विचारू शकता. सगळ्यांसाठी ओपन. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. प्रश्न नाहीत तुम्हाला? आता मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरून एक. आता बघा, यांनी म्हटलं प्रश्नच नाही, याच्यावरून मला आठवलं एक. आता मी पुढे बोलू शकतो 2 मिनिटं अजून. आता क्युरिओसिटी आता सगळ्यांकडेच क्युरियस असतात असं नाही, एखाद दुसरा क्युरियस असतो. पण आपल्याला क्युरिओसिटी हवी असेल तर काय करायचं माहिती आहे का? प्रत्येक प्रश्नाला WH क्वेश्चन लावायचा, किंवा ज्या काही गोष्टी असतील त्याला WH क्वेश्चन लागलं की आपण ऑटोमॅटिक क्युरियस होतो. चला आता विचारा प्रश्न. तुम्हाला वेळ दिला जरा 1-2 मिनिटं विचार करण्यासाठी. हा, इथे कोणीच नाहीये? अरे तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं, तुम्हाला प्रश्न नाही? किंवा जे काय असेल, सायन्स, कॉमर्स, शाळेत 10वी 12वी, प्रश्न नाही तुम्हाला? मला इतके प्रश्न होते, उत्तर द्यायला कोण नव्हतं. हा, कोण आहे इकडे? आपण असं आता एरिया वाईज जाऊ. हा, इथे कोणी नाही? समजलं सगळं? आता नाही तर मी प्रश्न विचारणार, रॅन्डम विचारणार, कोणाला पण उभं करणार. मग असं हवंय का? हे टेन्शन. बघा आता कसं वाटलं, म्हणजे तसं मी शिक्षक होतो ना अगोदर, आत्ता मी काय असेल ते, पण मला माहिती आहे कसं बोलतं करायचं. ये इकडे बाबा. हा, काय माईक आली, हे बघा माईक चालू करून दे. अच्छा, ते आम्हाला टेक्नॉलॉजी तिथून प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं आहे सरांचं की मी थांब, आता त्यांचं देतो मग तू बोल. परिस्थिती माझी अत्यंत गरीब होती. म्हणजे माझे वडील पुस्तकांची डिलिव्हरी करायचे, डिलिव्हरी बॉय होते, आणि पगार खूप कमी. आता त्यांनी विचारलं, माझ्याबद्दल सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. पगार खूप कमी, म्हणजे शेवटचा पगार काहीतरी 1800 रुपये वगैरे घेतला. आणि मी 10वी पास झाल्याच्या नंतर ते रिटायर झाले. असं झालं. मग आमची अत्यंत हलाखीची परिस्थिती, आणि माझी स्वप्न खूप मोठी, खूप शिकायचं आहे, पण पैसे तर पाहिजे फीज भरायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आमचं शालेय शिक्षण चालू होतं तेव्हासुद्धा आमच्याकडे पैसेच नव्हते. मग माझ्या आईने तिचे सर्व दागिने गहाण ठेवले बँकेमध्ये आणि सोनाराकडे, आणि त्याच्यातून जे पैसे आले त्याच्यातून त्यांनी फीज भरल्या. असं शिक्षण झालं. आणि म्हणून मी 10वीला पर्सेंटेज मिळून मला विजेटेला जेव्हा ॲडमिशन मिळालं, मी 2nd इयरला असताना 1st इयरच्या मुलांना मी ॲक्च्युअल शिकवत होतो आणि अर्न करत होतो. नुसतंच कॉलेजमध्ये नाही तर क्लासेसमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवायचो. माझं 9 ते 5 कॉलेज होतं, बरोबर. माझं 7चं लेक्चर असायचं. 11वीच्या आणि 12वीच्या मुलांना मी केमिस्ट्री शिकवायचो तेव्हा. त्याच्या अगोदर मी 5वी ते 10वीच्या मुलांना सायन्स, संस्कृतचं तर मी पाणिनी अष्टाध्यायी माहिती आहे तुम्हाला? पाणिनी व्याकरणकार होता, त्यांनी 8 ग्रंथ लिहिलेले आहेत, सूत्रांचं कट, अख्खं व्याकरण. ते मी 8वी 9वी 10वीला वाचून काढलेलं आणि त्याचा अभ्यास केलेला. त्यामुळे माझं संस्कृत अत्यंत चांगलं. बोर्डामध्ये 99 मार्क मिळाले, 1 मार्क गेला.
संस्कृतमध्ये. आणि मी विचारलं नंतर सेंट ऑफ ते काय असतं ना ॲल्युमिनी आणि सगळं, त्याच्यामध्ये मी विचारलं संस्कृतच्या मॅडमला, तर ते माहिती तुम्हाला आपल्या शाळेतून 20 मार्क जातात, त्याच्यामध्ये मला 19 दिलेले, म्हणून मार्क 99 मिळाले, नाही तर 100 होते. कारण अभ्यास केलेला ना, ते जाणार कुठे. पाणिनी अष्टाध्यायी तेव्हा वाचलेलं आहे, म्हणजे 8 ग्रंथ सुक्त आणि सगळं मी वाचायचो, ती लिहायचो, त्याचा अर्थ काढायचो, असं सगळं. म्हणजे प्रचंड वाचन केलं. माझ्या घरात 4,500 पुस्तकं होती. सगळे रद्दीवाले माझे मित्र, कारण सगळ्या रद्दीवाल्यांकडे दुर्मिळ पुस्तकं मिळायची, त्याच्यामुळे मी 5 रुपये 10 रुपये पैसे साठवायचो. भगवद्गीतेचं पण ते मला मगाशी सांगितलं ना 250 रुपये, ते मी पाठांतर का केलं, कारण 250 रुपये मला जर मिळाले तर मला 5-6 पुस्तकं विकत घेता येतील. मग शेक्सपियरचं त्यावेळेचं इंग्लिश ते मी वाचायचो. आणि मर्चंट ऑफ व्हेनिस तुम्हाला एक चॅप्टर होता बघा इंग्लिशमध्ये, तर आम्हाला इंग्लिशमध्ये चॅप्टर होता द मर्चंट ऑफ व्हेनिस. मग ते द मर्चंट ऑफ व्हेनिस चॅप्टर मला फार आवडला. मग मी त्या शेक्सपियरचं ओरिजिनल नाटक विकत घेतलं रद्दीवाल्यांकडे फार दुर्मिळ पुस्तकं मिळतात, ते घेतलं. आता त्याच्यामध्ये इतकं बारीक बारीक इंग्लिश, ते काही मला दिसतच नव्हतं. मग भिंग आणलं, त्या भिंगाने मी असं वाचायचो, एक वाक्य वाचलं की त्याचा अर्थ, मग डिक्शनरीसोबत असं करून वाचन केलं. त्याच्यामुळे मी म्हटलं ना एक्स्ट्रा करिक्युलर मी खूप जास्त केलं. 250 रुपये मिळाले म्हणून भगवद्गीता पाठ केली, अजूनही पाठ आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की मी आणि अजून एक माझ्याबरोबर मुलगा होता ऋषभदेव बोडस, आम्ही दोघांनी ती पाठ केली. आम्हाला दोघांना प्राईज वगैरे सगळं मिळालं. आणि मग आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आमचं एक पिरियड होता, म्हणजे 8वी 9वी 10वी 3 वर्ष आमच्या शाळेमध्ये भगवद्गीता पठण नावाचा एक पिरियड होता, 35 मिनिट्सचा डेडिकेटेड. आणि आम्ही दोघं सगळ्या वर्गात जाऊन आम्ही शिकवायचो. म्हणजे कसं शिकवायचो, दादा पहिला अध्याय, मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यं, असं सगळं म्हणायचं. मग ते म्हणणार, एक श्लोक आम्ही म्हणायचा, एक श्लोक त्यांनी म्हणायचा, असं ते पाठांतर केलेलं. मग आम्हाला ते आमचं टॅलेंट कळलं. मग आमच्या शिक्षकांनी सांगितलं आता तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनला जायचं आहे. कठोपनिषद म्हणजे उपनिषदे आहेत, 12 का 13 उपनिषद, 13 उपनिषदे आहेत. तर त्या 13 उपनिषदामधला कठोपनिषदामधला एक 6 श्लोक आहेत, ते कॉम्पिटिशनला आहेत. मग ते कसे शिकायचे, कारण त्याचे उच्चार वेगळे असतात. तर ते उच्चार शिकायचे कसे, मग आमची 6 वाजता सुटायची. मग आमच्या शिक्षकांनी एक बापट गुरुजी होते, ते वेदांचा अभ्यास आणि उपनिषदांवर त्यांचा अभ्यास होता. मग आम्ही दोघं जण तिथे जायचो त्यांच्या घरी आणि उच्चार शिकायचो, कसं बोलायचं. आठवड्यात आमचं तोंडच दुखायला लागलं, सगळं दुखायचं, कारण प्रत्येक शब्दामधलं अक्षर त्याचं प्रोजेक्शन वेगळं. आता मी तुम्हाला डिफरन्स सांगतो म्हणजे कळेल, अजून माझ्या लक्षात आहे ते. आता हे कसं म्हटलं मी, हे कसं छान कवितेसारखं म्हणायचं असतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय उवाच. हे झालं भगवद्गीता. आता कठोपनिषदमध्ये एकदम वेगळं व्हायचं. ओम झालं, इथे हा लावायलाच 2 दिवस, 6 ते 6:30 आम्ही तेच करतो, ते पुढे जातच नाही आम्हाला. मी म्हटलं 8 ओळी आहेत, मग आम्ही काय विचार केला 8 ओळी शिकायचे आहेत म्हणजे किती, 2 दिवसच जायचं आहे. कारण ते कॅल्क्युलेशन असायचं ना की शाळा सुटल्यावर परत तिथे जायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे अभ्यास करायचा, असं होतं. मग आम्हाला वाटलं की 2 दिवसात होईल. 2 दिवसात काय ओमच्या पुढे जातच नव्हते गुरुजी, कारण तसा ओम आला पाहिजे. मग ओम मनसैवेदमाप्तव्यं नेह नास्ति किंचन, हे एक वाक्य होतं. हे असंच म्हणायचं, असंच आलं पाहिजे. ज्योतिरिवाधूमकः ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. श्वास तोडायचा नाही मध्ये, किंवा असं दाबायचं, उचलायचं, लांबवायचं, हे सगळं दुखायला लागलं. म्हणजे असा पण अभ्यास केला. आणि मग आम्ही कॉम्पिटिशनमध्ये, तुम्हाला माहिती आहे, मी उतरलो की पहिला नंबर आलाच, कारण डेडिकेशननी करायचं, शिकवलेलंच तसं होतं ना, संस्कार तसे झाले. मुळात संस्काराचाच हा सगळा खेळ असतो. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार केले तर ती मुलं पुढे जातात. दुसरी गोष्ट, आईवडिलांनी जरी नाही केले तरी शिक्षक हे संस्कार करत असतात. तुम्ही शिक्षकांकडे दुर्लक्ष करता. आता मी थोडंसं याच्याकडे येतो, कठोर बोलतो जरा, कारण गोड गोड खूप झालं. शिक्षकांना तुम्ही डिसरेस्पेक्ट करता, हे अत्यंत चुकीचं आहे. शिक्षक शिकवत असताना कमेंट्स पास करणं, हा हा हो हो, याच्याने काय होतं बघा, ह्याच्याने काय होतं, क्षणिक आनंद असतो हा. आता ती लोक हसली किंवा कोणी हसलं, बरोबर, किती वेळ आपण हसतो, 5 सेकंद 10 सेकंद, बरोबर की नाही. त्याच्यानंतर तो शिक्षकही विसरून जातो आणि तुम्हीही विसरून जातात.
हा क्षणिक आनंद असतो. पण हे जर तुम्ही सारखं असं केलं तर पुढे जाऊन तुम्हाला त्रास होतो. कारण आत्ता तुम्ही दुसऱ्यांवर हसता हे सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर 100 लोक हसतात तेव्हा ते सहन करता येत नाही, मग डिप्रेशन येतं. वर्क लाईफमध्ये असं होतं. किंवा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा पुढे फॉरेनमध्ये जर तुम्ही गेला, ते इतकी हुशार लोक असतात, ते अजिबात लक्ष देत नाही. तुम्ही तिथे नाचा बेंचवर, त्यांचं काही तिथे फरक पडत नाही. ते त्यांचं शिकवणार आणि निघून जाणार, कारण त्यांना काही घेणं देणंच नसतं. पण जेव्हा तुमचा रिझल्ट लागतो डायरेक्ट 80-80, कारण ते खूप हुशार असतं, त्यांना माहिती असतं या मुलांनी काय केलेलं आहे पूर्ण सेमिस्टर आणि काय नाही केलेलं आहे. असा राग पण काढतात प्रोफेसर्स, तो भाग निराळा. पण शिक्षकांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. तुम्ही ठरवायचं नाही की ह्या बरोबर शिकवत नाही की हा शिकवत नाही. तो तिथे उभा आहे म्हणजे त्याला तुमच्यापेक्षा जास्त येतं म्हणून उभा आहे. हे साधं सिंपल गणित आहे. आम्ही सुद्धा अजूनही आमच्या शिक्षकांना, म्हणजे माझ्याकडे तर बोलूच नका, आम्ही बघत पण नाही वर, इतका दरारा आहे. म्हणजे तुम्ही प्रश्नच विचारू शकत नाही. गाईडचं नाव तुमच्या? माझे गाईड डॉक्टर रघुनाथ माशेलकर. त्यांना काय विचारायचं, डायरेक्ट म्हणतात प्रश्न कोणाला विचारायचे, तुझ्याबरोबर मी असेन, बरोबरीच्या लोकांना प्रश्न विचारायचे, तुझी माझी लायकी आहे का प्रश्न विचारायचे, असं लायकीच नाही माझी असे आम्हाला गुरु होते. म्हणून आम्ही रिस्पेक्ट दिला आणि म्हणून मी आज इथे उभा आहे. हे सगळं माझ्या शिक्षकांची पुण्याई आहे, आईवडिलांचं आणि शिक्षकांची पुण्याई आहे. बाकी माझ्यासारखा पुढे गेला नसता, कारण म्हणजे अकॅडमिकली पुढे गेला नसता. मी कलाकार आणि याच्यामध्ये मी केलंच असतं, पण अकॅडमिकली पुढे जाणं ह्याच्यामध्ये शिक्षकांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं. प्रोफेसर्स वर्गातच नाही, मी कधी ते दिवाळी गृहपाठ वगैरे कधी केलंच नाही, मी वर्गातच नसायचो, पण सगळ्या शिक्षकांनी सांभाळून घेतलं. कॉलेजमध्ये सुद्धा माझे लेक्चर्स असायचे ज्याचा शिक्षकांची काही संबंध नाही. मी दररोज लेट, 9चं लेक्चर मी 10 वाजता, 10 ते 11, आणि नंतर परत 4चं लेक्चर असायचं माझं, मी 3लाच निघायचो, 5ला कॉलेज सुटायचं, मग 4 ते 10 लेक्चर घ्यायचो, 12-12 तास दिवसाला शिकवायचो. आणि असं करता करता 16 तास 2 दिवस मी शिकवलं, 2 किंवा 3 दिवस. वोकल स्ट्रेन डॅमेज झाला, कारण गात पण होतो आणि शिकवायचं पण. टीचर कधीही गायक होऊ शकत नाही आणि गायक कधीही टीचर होऊ शकत नाही, हे साधं प्रिन्सिपल आहे. आवाजच गेला, मुका, 6 महिने आवाजच नाही, अजिबात आवाज नाही. मुक्का म्हणजे लिहून दाखवायचं, सायलेंट. मग 6 महिन्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट आयुर्वेदिक केल्याच्या नंतर तो आवाज आला. असं सगळं. त्याच्यानंतर कष्ट, अभ्यास करायचा, शिकवायचं, बरोबर, स्वतःचा अभ्यास करायचा, अजून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी, लोन, कारण तेव्हा लोन झालेलं ना सगळं, ते लोन सगळं, त्याच्यावर चक्रीव्याज, आईचे दागिने बँकेत, माझी स्वप्न, इथे जायचं आहे, पुढे जायचं आहे, हे सगळं करून सुद्धा सोडलं नाही. करणार म्हणजे करणार. आणि आज इथे आहे. मला सांगितलेलं फॅमिलीचा विरोध, म्हणजे जे असतात ना काका मामा मावश्या, त्यांचं कामच ते आहे विरोध करणं. अजिबात कोणाचा सपोर्ट नाही. उलट नावच ठेवली की राजन म्हणजे वडिलांचं नाव, ह्यांची मुलं काय शिकणार, ह्यांच्याकडे पैसे नाही, काय नाही. तेव्हा माझी आजी ती एकदम डॅशिंग होती. तिने मला सांगितलं, एकच वाक्य सांगितलं, म्हणजे अशी माणसं मला मिळाली त्याच्यामुळे मी पुढे गेलो. माशेलकर तर आहेतच, त्यांचंच सगळं आहे. पण तिने मला सांगितलं, आजीने माझ्या, की प्रतीक इतकं शिक ना, की आपल्या पूर्ण रत्नागिरीत, मालवण, कुठे कोणी शिकलं नसेल इतकं शिक, आणि यांना दाखव की शिकू शकतो. आणि तसंच झालं. इतकं शिकलं. आज रेकॉर्डमध्ये बघा, रत्नागिरी, मालवण, कोणीही माणूस काढा, माझ्या इतकं कोणी शिकलेलं नाही. ओपन चॅलेंज करून दाखवलं. म्हणजे नुसतं बोलायचं नाही. माझं म्हणणं हे आहे की आपल्याला कसं असतं, आता बघा, आता मी असं काही बोलतो ना की सगळ्यांचं असं रक्त उसळतं, एकदम असं वाटतं की हां आता आपण पण करायचं. आणि नंतर काय होतं, मी स्टेजवर उतरलं की परत थंड, किंवा 10 मिनिटांनी परत जैसे थे. असं करू नका. एकदा उसळलं ना की ते मनात ठेवा, आणि त्या जिद्दीने तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. त्याच्यामुळे असं काही नाही. बघा ना, काहीच रिसोर्सेस नाही, फायनान्शियल नाही, मॉरल सपोर्ट नाही, स्पून फिडिंग नाही, कोणीही नाही, आणि इतकी जबाबदारी
असून सुद्धा जर मी आज इथे उभा आहे, आता माझं मी परत सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल, मी 66 युनिव्हर्सिटीजमध्ये प्रोफेसर आहे, व्हिजिटिंग प्रोफेसर 66. 12 युनिव्हर्सिटीमध्ये मी डिरेक्टर आहे रिसर्च अँड इनोव्हेशन. 4 युनिव्हर्सिटीमध्ये मी व्हाईस चान्सलर आहे, 2 युनिव्हर्सिटीमध्ये मी चान्सलर आहे, एक लंडन CCUL लंडन, इंग्रजांनी राज्य केलं आपल्यावर, आता मी त्यांच्यावर राज्य करतोय. CCUL मध्ये मी डीन आहे. लंडनची युनिव्हर्सिटी आहे सेंट्रल लंडनमध्ये, डायरेक्ट त्यांच्या घरात जाऊन टाका. आणि पहिला भारतीय आहे, ते वाचलंच त्यांनी, 300पेक्षा जास्त डॉक्टरेट. मी 300 म्हणजे मार्च एप्रिलपासून मी काउंटच केलं नाही पुढे, त्यामुळे आता मी ती 300 लावतो. राऊंड फिगर जरा ऐकायला छान वाटतं म्हणून. 450 कॉन्फरन्स भारताचं नेतृत्व केलं इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. 300 कीनोट ॲड्रेस. कीनोट ॲड्रेस म्हणजे काय की एखादी कॉन्फरन्स असेल तर कीनोट स्पीकर जो असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी सर्वात स्पेशली डेडिकेटेड टाईम असतो आणि तो पहिलाच बोलणार. 350 का 350 कॉन्फरन्सेस जिथे मातब्बर सायंटिस्ट येतात, मोठे मोठे डिरेक्टर, युनिव्हर्सिटी चान्सलर, व्हाईस चान्सलर, 300 कीनोट ॲड्रेस दिले. म्हणजे इतके सिनियर असताना सुद्धा पहिला मान मलाच मिळाला. का मिळाला? कारण अभ्यास, शिक्षकांचं पाठबळ, फॅमिली सपोर्ट आणि आता जे मी काही सांगितलं ते सगळं सोबत असतं म्हणून. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणालाही असं करिअर करायचं असेल, नेहमी लक्षात ठेवा मल्टीडिसिप्लिनरी व्हायला पाहिजे आपण. आता एकाच वेळेला खूप गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत तर आपला निभाव लागणार. आता असं नाही आहे की एक गोष्ट केली त्याच्यामध्येच पुढे केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले, असं होत नाही. मी तेच केलं. आज सगळ्या अकॅडमिक पोझिशन बघा, सगळ्या माझ्याकडे आहेत. चान्सेलर, प्रो चान्सेलर, व्हाईस चान्सेलर, डीन, डिरेक्टर, HOD, प्रोफेसर, टीचर. फिलिपिन्सच्या एका शाळेमध्ये मी टीचर पण आहे, म्हणजे व्हिजिटिंग जातो. सगळ्या अकॅडमिक ॲट द सेम टाईम. हे झालं अकॅडमिक. मी इंजिनिअरिंग केलं त्यामुळे मी इंजिनियर पण आहे. मी PhD केली, मी सायंटिस्ट पण आहे, बरोबर. मी गाणं गातो, मी गायक पण आहे. मी इंडस्ट्रीमध्ये उतरलो, ॲडवाईज केलं, टॉक्स दिले, ॲडवायझर पण झालो. किती प्रोफेशन आहेत बघा. आता मला टीचिंगचा कंटाळा आला. मी ठरवलं मला टीचिंग करायचं नाही, खूप वर्ष केलं, आता कंटाळा आला, मी सोडून देणार. मी म्हणेन ठीक आहे आता टीचिंग नाही, आता गाणं गातो. 5 कॉन्सर्ट केले महिन्याला, 5-6 लाख रुपये बस झाले. त्याचाही कंटाळा आला. इंजिनिअरिंगमध्ये जातो, चला इंडस्ट्रीमध्ये जाऊया, त्याचाही कंटाळा आला. पुस्तकं लिहूया, त्याचाही कंटाळा आला. नुसतं बसूया तरी चालेल. पेटंट्स आहेत, रॉयल्टी येते. पुस्तकं लिहिली, 29 पुस्तकं लिहिली. 6 पुस्तकं माझी आहेत, बाकी ॲज अ को ऑथर म्हणून लिहिली. त्याच्यानंतर 650 का 700 आर्टिकल्स लिहिलेत वेगवेगळ्या विषयांवर. 96 रिसर्च पेपर्स लिहिले, 9 सायंटिफिक पेटंट्स, 17 वर्ल्ड रेकॉर्ड, 950 अवॉर्ड्स. हे सगळं मी तुमच्यासारखं राहूनच केलेलं आहे. मी काही वेगळं केलेलं नाही आहे. मी सगळे सण सेलिब्रेट करतो. तुम्ही लालबाग परळ माहिती आहे तुम्हाला? लालबागचा राजा. चाळीमध्ये मी राहून शिक्षण घेतलं, एवढ्या आवाजात सगळं करून. आमच्याकडे रोज सण, ह्याची हळद त्याची हळद, आवाज सगळे जोरदार. त्याच्यामध्ये पण आपल्याला शिकता येतं जर आपल्याकडे जिद्द, चिकाटी आणि काहीतरी करण्याची उमेद असेल तर. आता सरांनी विचारलेलं, फिलिपिनमध्ये मी व्हाईस चान्सलर झालो. पहिला व्हाईस चान्सलर जो फिलिपिनोच नाही, मी इंडियन, बरोबर की नाही? तरीसुद्धा मी व्हाईस चान्सलर झालो तिथे. कारण त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, माझ्या असोसिएटेड ज्या युनिव्हर्सिटीज आहेत सगळीकडे माझी माहिती काढली आणि काहीतरी बघत होते की काहीतरी वाईट गुण किंवा काहीतरी करप्शन, भ्रष्टाचार, कोणाचं वाईट, काही मिळालं नाही. क्लीन प्रोफाईल आत्तापर्यंत. काही करप्शन नाही, कोणाचं उणं नाही. बिकॉज आम्हाला माशेलकरांनी सांगितलेलं, ऑलवेज बी अ पार्ट ऑफ सोल्युशन, नेव्हर बी अ पार्ट ऑफ प्रॉब्लेम. प्रॉब्लेमचा पार्ट आपल्याला व्हायचंच नाही आहे. जो आपण होतो, कुठे मारामारी चालली असेल तर 100 लोक तिकडे जमा होतात आणि बघत असतात, त्यांना मजा येते. म्हणजे काय, प्रॉब्लेमचा पार्ट होतात ते. आपल्याला प्रॉब्लेमचा पार्ट व्हायचाच नाही. त्याच्यामुळे आमचा प्रोफाईल क्लीन. कोणी आज काही बोलू शकत नाही, कारण तसे संस्कार झालेले आहेत, तसे आम्ही जपलंय. म्हणजे एक वेळ पैसे कमी मिळाले तरी चालतील,
पण डिग्निटीने काम करायचं. आज तुम्हाला छान वाटतं ऐकायला, याचं कारणच हे आहे की आम्ही इंटेन्सिटीने बोलतो, नुसतं वरवरचं उथळ बोलत नाही. इंटेन्सिटीने जर बोललं तर या हृदयीचं त्या हृदयी जातच आणि त्याचा इम्पॅक्ट होतो. महत्त्वाचं आज हेच आहे. आमचे माशेलकर म्हणतात सायन्स मस्ट सॉल्व, टेक्नॉलॉजी मस्ट ट्रान्सफॉर्म अँड इनोव्हेशन मस्ट इम्पॅक्ट. तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे तरच फायदा, नाही तर बोलणारे शेकडोला पायलीला 50 आहेत, पण इम्पॅक्ट कोणाचा इम्पॅक्ट होतो? जो इंटेन्सिटीने बोलणार त्याचा इम्पॅक्ट होणार. तुम्हाला दिलेला टास्क आहे म्हणून जर तुम्ही तो टास्क केला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. टास्क कंप्लीट होईल पण ते जे असतं ना, जे आपण एक्सप्लेन करू शकत नाही ते मिळत नाही. ते तुम्हाला अजून थोड्या वर्षांनी कळेल की काय याच्याबद्दल मी बोलतोय. एखाद्या गोष्टीमध्ये जर तेज पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे तो बोलल्यावर पहिल्या वाक्यानेच टाळ्या पडणार किंवा असं जे काही असतं त्या लेवल म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवल, तर त्यासाठी आपल्याला तसं अभ्यास आणि तसं डेडिकेशन द्यावं लागतं. हां, आता तुझा प्रश्न बघा. आता एक प्रश्न विचारला किती तुम्हाला नवीन गोष्टी समजल्या, म्हणून म्हटलं की प्रश्न विचारायचे. हां, विचार पटकन, बोल, असं ऐकायला येतं. मी 10th स्टँडर्डला आहे आणि आमचा फर्स्ट इव्हॉल्युशनचे स्टेजेस सांगितले आणि आपण होमोसेपियन आहे. तर जर आपण बॅक टू इंडिया म्हणजे आपण जर इंडियामधले जे बुक्स आहेत, ग्रंथ वगैरे ते पाहिजे तर रामायणमध्ये होमोसेपियन आणि जी आपली वानरसेन आहे म्हणजे होमो इरेक्टस आपण त्यांना म्हणू, तर ते दोन्ही जनरेशन एकत्र आले. मग असं पाहिलं तर डार्विनने तेच म्हटलं मी, यू आर एक्झॅक्टली राईट. मी तेच म्हटलं की आपणच आपलं विसरलोय. आपल्याकडे सगळं आहे. पुष्पक विमान होतं की नाही रावणाचं. म्हणजे दुसरी गोष्ट, वैमानिक शास्त्र नावाचा भारद्वाज ऋषींनी ग्रंथ लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये 76 प्रकारचे विमान कसे बनवायचे त्याचं सगळं टेक्नॉलॉजी आणि विथ मेकॅनिझम्स दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे इंजिनिअरिंग आहे ऑलरेडी. मी तुम्हाला तेच म्हटलं की ही जी वानरसेना होती, अजून एक हिच्या रेलेव्हंट क्वेश्चन आहे की आपल्याकडे ते आहेच. डार्विन जो आहे ना, कसं झालं, मुळात प्रॉब्लेम काय झाला की आपल्याकडे ट्रेडिशनल नॉलेज होतं पण त्याचं डॉक्युमेंटेशन झालं नाही. ॲटम ऑलरेडी महर्षी कणाद ते अन्न वेचायचे आणि ते खायचे, त्याचा उदरनिर्वाह त्यांचा तसा होता. मी म्हटलं ना, तुम्ही कोणताही इन्व्हेन्शन घ्या त्याचा उगम इथेच आहे. राईट बंधू आपल्या पुण्यामध्ये गोखले कुटुंब, गोखले म्हणून दाम्पत्य होतं, त्यांनी पहिलं विमान बनवलं. म्हणजे त्यांनी वैमानिक शास्त्राचा अभ्यास करून ते, आणि त्याचं नुकताच भारत स्वतंत्र झाला होता आणि ते असेच तुम्हाला माहिती आहे ना, नुकताच भारत स्वतंत्र झालेला तेव्हा असे इंग्रज यायचे पिकनिकला वगैरे असं. तर राईट बंधू आलेले पुण्यामधलंच कुटुंब आहे ते, आणि ते दोघं काय करत होते, त्यांनी विमान बनवलेलं तेव्हा आणि त्याचं टेस्टिंग चालू होतं. तर त्यांचं काय व्हायचं, 4 मीटरवर विमान गेलं की ते खाली पडायचं, असं बघितलं. आणि राईट बंधू पण त्यातले तज्ज्ञ. मग त्यांनी काय केली, त्यांच्याशी दोस्ती केली की आम्ही तुम्हाला फंड देतो, आपण हे करूया आणि याचं रिव्हॉल्युशन होईल, असं तसं तसं. का तर त्या सगळ्या नोट्स होत्या ना, तंत्र म्हणजे नोट्स, रेसिपी ती त्यांना हवी होती. ज्या दिवशी त्यांची घनिष्ठ मैत्री झाली, त्यांनी रेसिपी दिली, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर राईट बंधू फरार. आणि तिथे जाऊन ती रेसिपी वापरून त्यांच्याकडे पैसा, फंड सगळं होतं. विमानाचा शोध कोणी लावला इतिहासात? राईट बंधूंनी. असं प्रत्येक गोष्टीचं झालेलं आहे. इव्हन आपला इतिहास पण चुकीचा आहे. इतिहासकारांना त्यावेळेला पैसे देऊन इतिहास चुकीचा लिहून घेतला आणि तो हॅमर केला. एखादी गोष्ट आपल्याला हॅमर केली की ती आपल्याला रजिस्टर होते, मग ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे, असं चुकीचं आलेलं आहे. आणि तेच आपण करतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे सर्व आहे, आपण फक्त इग्नोर करतो. तुम्ही वेदांमध्ये बघा, इंजिनिअरिंग दिलेलं आहे, मेडिकल सायन्स आहे, सामवेद, सगळ्या कला आहेत. यू नेम द फील्ड आणि ते आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी इतकं करून ठेवलेलं आहे की आपल्याला कोणाकडे जायची गरजच नाही, फक्त ते आपल्याला बघितलं पाहिजे. माशेलकरांनी तेच केलं. ट्रेडिशनल नॉलेज 2 करोड पेजेस इतकं नॉलेज आपल्याकडे आहे. ते वाचायला कोण नाही आहे, त्याचा अभ्यास करायला कोण नाही आहे. जर्मनी सगळे सिव्हिल इंजिनियर्स बोलवलेले. आणि श्रीलंकेपासून आपला जो पूल आहे ना, कन्याकुमारी ते श्रीलंका, त्याचा राम सेतू 80 किलोमीटरचा पूल आहे आणि 16 दिवसामध्ये तो बांधलेला आहे. 80 किलोमीटर पूल 16 दिवसामध्ये बांधला आहे. करा मॅथमॅटिक्स, होऊच शकत नाही.
कसं झालं? मग त्यावेळेला त्यांनी कोणते ॲपॅरेटस वापरले, कोणते फिजिकल फोर्सेस वापरले? कारण रामायणाचा तुम्ही जर विचार केला तर नल, नील आणि हनुमान यांच्याकडेच दैवी शक्ती होती. बाकी सगळी माकडं आणि वानरं होती. म्हणजे आपल्यासारखीच ऊर्जेवर, म्हणजे आपल्यासारखीच नॉर्मल लोक जी होती ती किती दगडं उचलणार? आणि तुम्ही जर त्याचं मॅथमॅटिक्सने कॅल्क्युलेशन केलं तर एका दिवसाचे दिवस किती? 24 × 16 करा. ओके, काहीतरी होतील 250 वगैरे काहीतरी होतील. 250 तास मधले तुमचं शी शू, खाणं पिणं, झोपणं, ह्या सगळ्या क्रिया मायनस करा. किती तास उरले? 200 पकडा. चला, त्यावेळेला फुल डेडिकेशन होतं, युद्धाला जायचंय. 200 तासामध्ये पाण्यावर 80 किलोमीटर पूल बांधणे शक्य आहे. म्हणजे आपलं विज्ञान किती ॲडव्हान्स होतं ते बघा. बांधलं की नाही? दैवी वाले कोण होते? फक्त 3घच होते. तरी सुद्धा महाभारतामध्ये सुद्धा या ज्या सिद्धी आहेत ना, या खऱ्या आहेत. याचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला. या असा महाभारताचे मी 18 खंड वाचले. भीष्म पर्व, द्रोण पर्व असे 18 खंड आहेत. मराठीमध्ये पण अवेलेबल आहेत. रामायणाचे 12 खंड वाचले. सगळा अभ्यास. शिकायचं तर असं करायचं, नाही तर शिकायचंच नाही, त्याकडे जायचंच नाही. महाभारतामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे ते आता सिरियल्समध्ये दाखवतात असं टुचकी वाजवली की गायब होतात, किंवा गायब होतात आणि पुढे जातात, किंवा एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये जातात. तर ते खरं होतं. ते जायचे म्हणजे काय की तिथे योगा होता. योग शक्तीने, कुंडलिनी योगा म्हणून असतो. सायन्समध्ये पण प्रकार आहे. 7 आपल्या बॉडीमध्ये चक्र असतात, एनर्जी सायकल्स. तुम्हाला माहिती असेल ना, आपण बघा कुंकू इथे लावतो कपाळावर, 2 भुयांच्या मध्ये कुंकू लावतो. का कुंकू लावतो? कारण तिथे आपलं चक्र असतं. ते जेव्हा आपण कुंकू लावतो तेव्हा ते ॲक्टिव्ह होतं आणि त्याच्यातून आपल्याला प्रॉस्पेरिटी मिळते. म्हणून त्याचं प्रत्येक आपल्याकडे काही ज्या गोष्टी आहेत त्याला शास्त्रीय कारणं आहेत, पण अंधश्रद्धा पण भरपूर आहेत. ओके, अंधश्रद्धा म्हणजे काय? आम्ही एका मालवणला गेलेलो, मस्करीचा भाग. मालवणच्या गावामध्ये एकाच्या अंगात हनुमान आला. म्हणजे देवी आला वगैरे ऐकलेलं होतं, हनुमान आला म्हणजे काय? आणि आम्ही गेलेलोच सिव्हिल ड्रेसमध्ये, 2 पोलीस पण सोबत. तेव्हा मी अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे खूप करायचो. म्हणजे उत्साहामुळे गावातल्या लोकांना माहीत नसतं ना अंधश्रद्धा. त्यांनी बघितलं की जातात लगेच नारळ ओट्या भरायला सगळं. हनुमान आला त्याच्या अंगात. आम्ही बघतोय अंगात हनुमान आला आणि त्या हनुमानाला 2 माणसांनी असं उचललं आणि मंदिरापर्यंत नेलं आणि तिथे रामाच्या मूर्तीवर त्यांनी डोकं ठेवून हनुमान गेला. ही ॲक्टिव्हिटी त्यांनी केली. ठीक आहे, हे मी बघतोय. नंतर तो गावाचा चौथरा असतो ना, तिथे सगळे बसलेले असतात. तिथे मी त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि यांनी सांगितलं एक सर आले तर ते तुम्हाला काहीतरी सांगणार, मस्त सांगणार, मज्जा येणार. असं आम्ही थोडंसं लहान मुलासारखं केलं ते. कारण तेव्हा जर मी म्हटलं असतं काय मूर्ख लोक तुम्ही, असं जर त्यांना म्हटलं असतं मी, असं कधी असतं? आम्ही सायन्स शिकलेलं, आम्हाला माहिती असं काही नसतं, तर लोकांनी चपला मारल्या असत्या. तू कोण आम्हाला शिकवतो? कारण श्रद्धा असते ना लोकांची. मग तेच आता आपल्याला त्यांच्या पद्धतीने सांगायचं आहे. मग मी काय केलं, असं चौथऱ्यावर ते बसलेले, मी आलो, आम्ही असं सगळ्यांनी विचारलं नमस्कार, असं सगळं छान छान हाय हॅलो झालं. विचारलं रामायण माहिती आहे का तुम्हाला? हो, मग काय आम्हाला माहीत नाही, असं कसं होईल, सगळ्यांना माहिती आहे, असं त्यांची उत्तरं यायला लागली. म्हटलं अच्छा मस्त, व्हेरी गुड. मग तुम्हाला हनुमान माहिती आहे? हो, मग काय आम्हाला माहिती आहे हनुमान, तुम्ही असे काय विचारता आम्हाला प्रश्न? असे सगळे ती गाववाले खवळले. मग म्हटलं हनुमानाने काय केलं होतं? अहो तुम्हाला सांगू का? ती गावातली लोक ना अशी बोलतात, तुम्हाला सांगू का काय झालं? त्या हनुमानाने जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला, तो बेशुद्ध झाला, तेव्हा आम्हाला संजीवनी पाहिजे होती. मग हनुमान गेला आणि अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून त्यांनी आणला संजीवनीसाठी. केवढा शक्तिशाली होता ना तो, तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहिती आहे, असंच ते बोलत होते. म्हटलं हा बरोबर, काय म्हणलात तुम्ही, परत बोला. मग ते म्हणाले हनुमान गेला आणि अख्खा द्रोणागिरी पर्वत आणला. मग मी त्यांना दाखवलं, बरोबर की नाही? तुमच्या हनुमानाला 2 माणसं उचलून नेत आहेत. हनुमान जर खरंच आला असतं, त्याला गरज होती का 2 माणसांनी धरून न्यायची? बरोबर की नाही? मग त्यांना समजलं. मग त्याला बोलवलं हनुमानाला आणि पोलिसांनी दाखवलं कार्ड. हनुमान बोलला मी हनुमान नाही. असं एका ठिकाणी पंढरपूरला 1 रुपयात दुधी हलवा असं होतं. आम्ही गेलो 1 रुपयात दुधी हलवा, सगळे लाईन. आणि त्यांनी काय केलेलं आहे, तंबूमध्ये असे एंट्रन्स आणि एक्झिटला बॉडीगार्ड होते, ते मागेच येऊ द्यायचं नाही, पुढे पाठवायचे दादागिरी करून. आम्ही गेलो, दुधी असतो माहिती आहे, तो असा दोरीला लटकवलेला, 1 रुपया द्यायचा, आतमध्ये जायचं, दुधी हलवा, हलवलं की बाहेर जायचं.
दुनिया झुकती है झुकाना मला चाहिए असा प्रकार होता तो. असं खूप केलं. तर त्या मुलीचं प्रश्नाचं उत्तर असंच आहे की आपल्याकडे सर्व आहे, फक्त आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे, तिथे मागे जाऊन बघितलं पाहिजे त्या लोकांनी काय केलं. आपण अगोदरच ठरवतो ते काय आम्हाला जमणार नाही, ते एवढं मोठं काय आम्हाला कळणार नाही. आधी बघा, वाचा, विचार करा, नाही जमलं तर सोडून द्या, पण आधी तिथे बघा, म्हणजे स्टडी ॲज अ सब्जेक्ट. कळलं? मला वाटतं मी योग्य उत्तर दिलं तुझ्या प्रश्नाचं. ठीक आहे, चला आता निरोप. हां, जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की आज जे काही मी बडबड केली, 2 तास कंप्लीट झाले, टार्गेट अचीव. सो ती बडबड जी केली त्याच्यामधून 10% जरी तुम्हाला घेता आलं आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं तरी पुष्कळ झालं. जितकं जास्त पर्सेंटेज घ्याल तितके जास्त पुढे जाल, हे त्याचं गणित आहे. आता शेवटला फक्त माझ्या लेक्चरचा एंड माशेलकर मंत्र आहेत त्याच्यानं मी करतो. ठीक आहे, माशेलकरांनी 10 मंत्र दिलेले आहेत. ते मंत्र जर तुम्ही तसे वागलात किंवा तसे आचरणात आणले तर असे अनेक माशेलकर होऊ शकतात. पहिला मंत्र, आता हे इंग्लिशमध्ये मी थोडंसं मराठीत ट्रान्सलेशन करेन. फर्स्ट, युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज, सो कीप देम ऑलवेज हाय. याचा अर्थ काय की स्वप्न मोठी पहा. जेव्हा तुम्ही हिमालय चढण्याचा विचार करणार तेव्हा कुठेतरी कांचनगंगा आणि कुठेतरी पोहोचणार. म्हणून त्यांनी म्हणतात युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज. स्वप्न जितकी जास्त मोठी पाहता येतील तितकी जास्त मोठी पहा. मला त्यांनी काय सांगितलं, माझं टार्गेट काय दिलं, माझ्याहीपेक्षा पुढे गेलं पाहिजे. म्हणजे केवढं मोठं, म्हणजे कुठेतरी जवळपास पोहोचेन असं. सो युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज. फर्स्ट. सेकंड मंत्र, लाईक इन्स्टंट कॉफी देर इज नो इन्स्टंट सक्सेस. इन्स्टंट कॉफी माहिती आहे ना, 1 मिनिटात कॉफी तयार होते, तसा इन्स्टंट सक्सेस मिळत नाही. म्हणजे तुम्हाला तिथे कष्ट, मेहनत करावीच लागते, मग तो कोणीही असो. वर्क हार्ड, सक्सेस विल फॉलो. कष्ट करा, सक्सेस तुम्हाला फॉलो करेल. तुम्हाला सक्सेसला फॉलो करायची गरज नाही जर तुम्ही कष्ट केले तर. आता कष्ट कसे करायचे, सर्वात महत्वाचं, बट वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट सक्सेस मेक ऑल नॉईज. शांततेत कष्ट करायचे. आपण काय करतो, जराचं करतो आणि गाजावाजा करतो, मी हे केलं, मी ते केलं, गेलं सगळं पाण्यात. शांततेत मेहनत करायची. तुमचं जे सक्सेस आहे ते नॉईज करू दे, त्या तुमच्या सक्सेसनी गाजावाजा केला पाहिजे, तुम्ही नाही. ओके. नंबर 4, पर्सिस्टन्स पेज. इट इज ऑलवेज टू सून टू क्विट. म्हणजे काय, तुमच्याकडे सहनशक्ती पाहिजे, ऑप्टिमिझम पाहिजे, आशावादी राहा, लवकर हार मानू नका. कारण त्यांनी सांगितलं फेल हा शब्द तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघू शकता. फेल म्हणजे काय, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, FAIL, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. फेल झालं तरी चालेल, तो पहिला अटेम्प्ट आहे, म्हणून कधी थांबू नका. डोंट वेट फॉर अपॉर्च्युनिटीज टू नॉक ऑन युअर डोअर, क्रिएट अपॉर्च्युनिटीज, बिल्ड युअर ओन डोअर्स. म्हणजे काय, आपल्याकडे एक समजूत असते की नाही, देवाने एक दरवाजा बंद केला की दुसरा दरवाजा उघडणार, मग आपण तोपर्यंत वाट बघत बसतो. कशाला पाहिजे, सगळे दरवाजे बंद झाले तरी चालतील, स्वतःचा दरवाजा निर्माण करा आणि तो तोडून पुढे जा. लोकांकडे याचना करू नका, मला नाही आहे ना तिथे, ठीक आहे, मी माझं कर्तृत्वाने मी माझंच काहीतरी निर्माण करेन आणि तुम्हाला माझ्याकडे यायला लागेल, असा ॲटिट्यूड ठेवा. पण नुसता ॲटिट्यूड ठेवू नका, त्याप्रमाणे कष्ट पण केले पाहिजेत. नंबर 6, यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग, सो चूज अँड फोकस. म्हणजे काय, तुम्ही काहीही करू शकता पण सगळं एकाच वेळा करू शकत नाही, म्हणून चूज अँड फोकस. जे कराल ते आत्मनिश्चय, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्र पूर्ण झोकून करायचं. नंबर 7, बी क्युरियस फॉर एव्हर. क्युरियस राहा. मी मगाशी म्हटलं ना, प्रश्न पडत नसेल तर WH क्वेश्चन लावायचे, प्रश्न पडतात, क्युरिओसिटी पाहिजे. बी क्युरियस फॉर एव्हर. क्रिएटिव्हिटी फॉलोज क्युरिओसिटी. जर तुम्ही क्युरियस असाल तर तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी येणार. न्यू क्रिएशन फॉलोज क्रिएटिव्हिटी. आणि जर तुम्ही क्रिएशन केलं तर तुम्हाला क्रिएटिव्हिटी मिळणार. नंबर 8, हे खूप महत्वाचं आहे. When someone tells you it cannot be done, take it more as a reflection of his limitation, not yours.
म्हणजे जेव्हा कोणी एखाद्या व्यक्ती तुम्हाला म्हणतो हे तुला काही जमणार नाही, हे तुला काही येणार नाही, तेव्हा ते त्याचं लिमिटेशन आहे. त्याला जमत नाही म्हणून तो बोलतोय, मला जमणार या ॲटिट्यूडने ते करायचं. टेक इट मोर ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ हिज लिमिटेशन, नॉट युअर्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 9. आय इन इंडिया, आय इन एव्हरी इंडिव्हिज्युअल मस्ट स्टँड फॉर इनोव्हेशन, नॉट फॉर इनहिबिशन ऑर इमिटेशन. आपल्यामधला जो मी आहे, आय, हा इनोव्हेशनसाठीच आला पाहिजे. दुसऱ्याचं कॉपी करणं, दुसऱ्याला थांबवणं, एखाद्याचा पाय खेचणं, ह्या गोष्टी करायच्या नाही. आय मस्ट स्टँड फॉर इनोव्हेशन, नॉट फॉर इनहिबिशन अँड इमिटेशन. ते नंतर म्हणतात इट इज बेटर टू फेल इन ओरिजिनॅलिटी. म्हणजे काहीतरी ओरिजिनल करून फेल झालो तर ते चांगलं आहे, बट नेव्हर सक्सीड इन इमिटेशन. दुसऱ्याची नक्कल करून, कॉपी करून जे सक्सेस मिळतं त्याला काही अर्थ नसतो. ओरिजिनल करून फेल व्हा, चालेल. आणि लास्ट, देर इज नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन अँड अचिव्हमेंट एक्सेप्टिंग द लिमिट्स यू yourself put on your mind. So go limitless and outperform yourself. याचा अर्थ काय की आपल्या अचिव्हमेंटसाठी, इमॅजिनसाठी, स्वप्नांसाठी काही लिमिटेशन्सच नाही, काही बाउंड्रीजच नाही. त्यामुळे गो लिमिटलेस, मर्यादेच्या बाहेर जा, बियॉन्ड क्लासरूम, बियॉन्ड सिलेबस और बियॉन्ड द बॉक्स विचार करून अचीव करा. बिकॉज ते म्हणतात वी आर व्हॉट यू कॅन से, तुम्ही एक्सिलन्सची लॅडर चढत आहात, त्याच्यामुळे ती नेव्हर एंडिंग आहे. जसं आकाश असतं, काही त्याला एंडच नसतो, तसं आपल्या अचिव्हमेंट्स असल्या पाहिजे, काही त्याला मर्यादाच नाही. कितीही झालं तरी त्या कमीच वाटल्या पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी अचीव्ह करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार, प्रयत्नशील राहणार आणि काहीतरी नवीन नवीन शिकण्याचा रोज प्रयत्न करणार. सो गो लिमिटलेस अँड आउट परफॉर्म युअर सेल्फ. म्हणजे लिमिटलेस व्हा आणि आउट परफॉर्म युअर सेल्फ. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त असं काहीतरी तुम्ही करा. तर एवढं बोलून मी इथे माझं व्याख्यान थांबवतो आणि परत एकदा सर्वांचं कौतुक की इतका वेळ, इतकं शांततेत तुम्ही मला सहन केलं, माझं ऐकलं. आणि या कॉलेजचे पण आभार, सर्व मान्यवरांचे, व्यासपीठावरील, व्यासपीठाखालील सर्वांचे, आणि कोणाचे आभार मानायचे राहिले असतील त्यांचे सुद्धा आभार. आणि एवढं बोलून मी एवढे माझे 2 शब्द बोलून मी आता संपवतो. थँक्यू.